ओम भैयाचा इतिहासावर चांगला अभ्यास आहे, हिंदुत्वावर हिंदुत्वाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी वेगवेगळ्या न्यूज चॅनलला मुलाखती दिलेल्या आहेत. मी त्यांना विनंती केली होती की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला तुम्ही उपस्थित राहा आणि थोडंसं हिंदुत्व व विविध सामाजिक प्रश्न, काही सण उत्सव आहेत त्यांची बदलती संकल्पना, अशा विविध प्रश्नांवर आम्हाला मार्गदर्शन करा असं मी त्यांना विनंती केली होती. त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित झाले आहे. तर त्यांची मुलाखत घेण्यासाठी सुद्धा आपण एक जे एनडीटीव्हीचे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार आहेत समाधानजी सुरवाडे यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलं होतं. समाधानजी आपणास विनंती करतो आपण सुद्धा मंचावरील आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. समाधान भाऊ सुरवाडे. छत्रपती शिवाजी महाराज की. आज आपल्या मंदिरात जो देव दिसतो आहे त्या देवामुळेच, छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच तर आपण आपला आराध्य महाराष्ट्राचा म्हणा किंवा संपूर्ण हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असतो. छत्रपती संभाजी महाराज की. या ठिकाणी उपस्थित जे आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी लागलेले आहे ओमदादा शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी मी अंबादास बगाडे यांना विनंती करतो की त्यांना टोपी व शाल देऊन त्यांचा सत्कार करावा. टाळ्या वाजून आपण सत्कार करायला पाहिजे असं मला वाटतं. यानंतर आपले जे रिपोर्टर आहेत समाधानजी सुरवाडे यांचा सत्कार करण्यासाठी मी आपले पिनोबिया आपल्याला कार्यक्रम लवकर आटवायचा आहे. त्यानंतर काही उत्सुकता आहे दांडियाची, ते दांडिया पण खेळायचे आहे. बोला भारत माता की. भारत माता की. अनेक मंच, अनेक गाव गाजवणारे ओमदादा शिंदे आज आपल्या सोबत आहेत. धर्म संवाद या विषयांवरती आज चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. खरं तर हे चर्चासत्र जे आहे युवा पिढीसाठी आणि महिलांसाठी खूप महत्वाचं आहे. अनेक गावागावात, अनेक स्टेजवरती अनेक प्रकारचे प्रबोधन करून ओमदादा शिंदे यांनी जनजागृती केलेली आहे. ओमदादांचा तुम्हाला परिचय असेल. सगळ्यात पहिले मुलाखत सुरू करताना आपण ओमदादांच्या जीवनावरती आधारित त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्यावर एक नजर टाकूया त्यांच्यासाठी. समाधानदारांनी जो काही परिचय विचारला तो सगळं सांगत असताना सर्वात पहिले मला असं वाटतं की लहानपणापासून एक थोडक्यात आतापर्यंतच्या प्रवासाचं एक थोडक्यात वर्णन केलं पाहिजे. साधारण सामान्य कुटुंबातला तुमच्या आमच्यासारख्या म्हणजे आपल्यासारख्याच कुटुंबातला मी आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे माझं जे काही बालपण आहे छत्रपती शिवाजी नगरातला मी एक रहिवासी आहे. ह्या पलीकडे नूतन विद्यालयामध्ये 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेऊन मग भविष्यात काहीतरी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे या हेतूने मी डिप्लोमाला सुरुवात केली. आणि 3 वर्ष माझ्या डिप्लोमाचे गेल्यानंतर मग असं वाटलं की आता इंजिनियर बनलं पाहिजे, तर मी इंजिनिअरिंगला नागपूरला 3 वर्ष शिकायला गेलो. जेव्हा खऱ्या अर्थाने नागपुरात गेलो तेव्हाच या हिंदुत्वाच्या, त्याला आपण शिवकार्य म्हणू, राष्ट्रकार्य म्हणू, हिंदुत्वाचं कार्य म्हणू किंवा धर्माचं कार्य म्हणू, या धर्माच्या कामाची सुरुवात झाली. आणि 2015 पासून माझ्या आयुष्याला जी काही कलाटणी मिळाली म्हणजे मी तर हे म्हणायला पण मला काही वावगं वाटत नाही की मी जर या कामात नसतो तर आज आयुष्याची अत्यंत दुर्दशा असते. तर खऱ्या अर्थाने मला उभं करण्याचं काम जे कोणी केलं असेल ते या हिंदुत्वाच्या विचारांनी केलं. दुसरं महत्वाचं म्हणजे हे काम करत असताना जेव्हा मलकापुरात हे काम सुरू केलं तेव्हा शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 2017 पासून तर थेट आतापर्यंत सगळे उपक्रम चालू आहेत. आणि आपण बघत आहात की अत्यंत योग्य पद्धतीने हिंदू समाजामध्ये म्हणजे असं म्हणतात की हे जे काही काम आहे हे कुठले तरी व्हाईट कॉलर व्यक्ती किंवा खूप काही पैसा आहे अशांकडे असेच लोक करतात. तर हे वारसा हक्क तर काय आम्हाला मिळालं नाही काम, पण वारसा हक्कापेक्षा जे विचारांचं एक अधिष्ठान मिळालं त्यातून आतापर्यंत ज्या कामाची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि इथून पुढे आम्ही ती करतो.
अत्यंत युवा नेतृत्व दादा तुम्ही समोर आलेला आहे. सध्या नवरात्री उत्सव सुरू आहे आणि दुर्गा माता दौड तुम्ही या ठिकाणी साजरी करत आहे. काय अनुभव येतात तुम्हाला आतापर्यंत? नाही, गेल्या साधारण 2019 साली श्री दुर्गा माता दौड हा उत्सव आम्ही सुरू केला. दुर्गा माता दौडीचा पहिला दिवस आणि मला आठवतं की जेमतेम 17 संख्या होती. तेव्हा आम्ही असं लिहिलं होतं, म्हणजे मी स्टेटस लिहिला होता व्हॉट्सअपवर की निष्ठा अभंग ठेवणी उरी मार्ग चाला, आव्हान देवणी उता नित संकट आला, आशिष देईल तुम्हा तुळजा भवानी, जिंका आदेश दिलेला शिवभूपती. की निष्ठा तुमची अभंग राहिली, तुम्ही काम करत राहिले, म्हणजे जसं म्हणतो आपण की कर्म करा फळाची अपेक्षा करू नका, या हेतूने जेव्हा आपण काम करतो तर 2019 पासून तर ते आतापर्यंतचा जो 7 वर्षाचा प्रवास आहे तो आपण बघत आहात की हे काम भगवंतानी भरभरून या कामाला यश दिले की मलकापुरात जे भल्या भल्या जमलं नाही ते या सगळ्यांनी, मी जरी यांचा प्रतिनिधी असलो तरी मेहनत मात्र या सगळ्यांची, तरी या सगळ्यांच्या मोठ्या मेहनतीमुळं आज अत्यंत जात पात पक्ष संप्रदाय ओलांडून कोण कोणत्या भाईचा समर्थक आहे, कोण कोणत्या दादाचा समर्थक आहे, कोण कोणत्या गटाचा समर्थक आहे, कोण कोणत्या आप्पाचा चप्पाचा समर्थक आहे, या पलीकडे जाऊन आपण हिंदू आहोत ही भावना या सगळ्यांच्या मनात आहे आणि अत्यंत एकजुटीने हे सगळं काम हे मुलं करतायत. अत्यंत म्हणजे सुखद अनुभव आहे. दादा तुम्ही हिंदू धर्माचा एवढा मोठा अभ्यास केलेला आहे, हिंदू समाजाचे तुम्ही इतिहासक आहात, ही चालना तुम्हाला कुठून मिळाली बरं? हे साधारण असं असतं की जेव्हा आपण म्हणजे बाल्यावस्थेतही सुद्धा आपण बघतो की जे आपण वाचतो ते वाचत असताना एक अभ्यासक तो आपोआप तयार होत असतो. 2000 म्हणजे असं काही अगोदर पासून म्हणजे बरेच लोक असं आता इथं मला बसवलं, आता तुम्ही मला प्रश्न विचारतायत तर ते असं होतं की मग एखादा व्यक्ती काहीतरी वाढून चालून सांगतो की नाही नाही मला ते विश्वास नांगरे पाटलांचं मी पुस्तक वाचलं आणि मग ते मला प्रेरणा मिळाली, असं काही नाही. सामान्य घरातलाच होतो मी. सहज वाचन करता करता शिवछत्रपतींचं अंतर्मन म्हणजे जाणून घेतलं पाहिजे या हेतूने अभ्यास सुरू केला. साधारण म्हणजे ही गोष्ट आता तुम्ही मुलाखतीच्या माध्यमातून विचारलं म्हणजे मी तर धीरज दादांना धन्यवादच देतो की मी असं सहज आमच्या सगळ्या इथं बरेच आमचे सहकारी बसलेले त्यांना म्हणतो की आपण जे काही भोगलं या कामात हे सगळं कधीतरी आपण लोकांसमोर मांडलं पाहिजे, म्हणजे आपलं कौतुक म्हणून नाही तर त्यांना कळायला पाहिजे. तर ह्याच्या मागचा विषय सांगण्यामागचा उद्देश हा की आतापर्यंत 2015 पासून तर आता 25 पर्यंत गेल्या 11 वर्षात 2.5 लाख रुपयांची पुस्तकं मी वाचलेली आहेत, मी माझ्या पैशांनी विकत घेतलेली. माझ्या घरी जर तुम्ही आले तर साधारण 200 ते 250 हार्ड कॉपीज सगळ्याच, म्हणजे ते धर्म असेल, इतिहास असेल, साहित्य असेल, त्यामध्ये विविध धर्माचा असेल, या सगळ्या प्रकारचे ह्यातले 250 पैकी जेमतेम मला असं वाटतं साधारण 170-180 मी वाचले असतील. आणि कसं असतं की एका इतिहास अभ्यासकाचं किंवा अभ्यासकाचं काम असतं समाजासमोर सत्य मांडणं. आज आपण बघतो की मोठमोठ्या व्यासपीठांवरून इतिहासाच्या नावाखाली समाजाला मूर्ख बनवणारे हजारो लोक येतात आणि हिंदू समाजाला एका सुरात बोलणारे लोक आवडतात. म्हणजे कीर्तनकारांचा मी खूप सन्मान ठेवतो, खूप चांगले कीर्तनकार या समाजात आहेत. पण दुर्दैवाने एक गोष्ट माझी जी काही खतखती ती मांडतो, म्हणजे हा अभ्यासाचा विषय या गोष्टीशी कसा निगडीत आहे ते सांगतो तुम्हाला. की बरेच कीर्तनकार येतात 50,000 1 लाखापर्यंत घेतात आणि हिंदू समाजाला ज्या प्रकारचे भक्त त्या प्रकारचा देव, ज्या प्रकारची आपली मागणी आहे लोकांकडून कीर्तनकारांचा मनोरंजनाची मागणी आहे. आपल्याला धर्म, चिकित्सा, साहित्य, विज्ञान ह्या पलीकडं म्हणजे ह्या गोष्टींबद्दल काही घेणं देणं नसून आपल्याला मनोरंजन पाहिजे. आणि हे मनोरंजन करत असताना मग तो एका सुरात बोलतो. म्हणजे मी तर माझ्या इथं बसलेल्या अनेकांनी ऐकलं असेल, भानुगळे पाटील जेव्हा उभे राहतात तेव्हा ते चालू करतात की जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर लिहिलं किंवा पेललं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदारानं हे स्वप्न सत्य केले ते राजा शंभू छत्रपती. खरं तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या आईला तिराचा, शक्तीच्या पहिल्या तिराचा महाराष्ट्र, मातीमध्ये आणि असं सगळं एका सुरात ऐकलं की लोकांना वाटतं वा 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 भयंकर व्यक्ती. पण आपल्याला हे कळतच नाही की तो सत्य बोलतोय की असत्य बोलतोय हे आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. पण एक इतिहास अभ्यासक म्हणून जी मला प्रेरणा मिळाली त्यातून मी एक गोष्ट शिकलो की तुका म्हणे सत्य सांगो येवोत राग येतील ते. सत्य सांगणं हे एका इतिहास अभ्यासकाचं काम आहे. ते कितीतरी कटू असलं तर त्यांनी ते करावं, त्यात कुठलीही तडजोड करू नये, स्वतःच्या मनाने इतिहास बनवू नये आणि समाजाची प्रतारणा करू नये. दादा आपण जर बघितलं तर समाजाची
एक दिशाभूल या मंडळीकडून होते असं तुम्हाला वाटते का? हे 100% म्हणजे मी अनेकदा बोललोय की शिवाजी महाराज असतील, राणा प्रताप असतील, हिंदू धर्माचा इतिहास असेल, हा मांडत असताना आपण बघतो की एक सर्वात मोठा गैरसमज म्हणजे शिवाजी महाराज इथं आपल्या अधिष्ठानी येतात. त्यामुळं एक उदाहरण देतो आणि मग पुढे वळू आपण. हे शिवाजी महाराजांबद्दल आपण नेहमी ऐकतो की शिवाजी महाराज हे सर्व धर्म समभाव मानणारे होते, हे आपण ऐकतो. आणि साहजिकच हिंदू समाज हा खूप संयमी आहे, सगळ्या धर्मांचा आदर करणारा आहे, त्याला हे खरं वाटतं. पण मी जसं सांगितलं की इतिहास अभ्यासकाचं काम काय आहे, तर एका इतिहास अभ्यासकाचं काम आहे की सत्य सांगणं. तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराज म्हणजे सर्व धर्म समभाव, म्हणजे सर्व धर्म सारखे आहेत. सर्व धर्म जर सारखे, वेगवेगळे धर्म कशाला बनवले? आणि ते सगळे सारखे नाहीयेत म्हणूनच वेगवेगळे धर्म आहेत ना. शिवाजी महाराजांचा जर आपण इतिहास बघितला, तर शिवाजी महाराजांच्या कृती आपण बघितल्या, तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याचं नाव हिंदवी स्वराज्य दिलं. त्यांच्या स्वराज्याचा झेंडा भगवा निवडला. शिवाजी महाराजांची कृती, शिवाजी महाराजांनी असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार केला. ख्रिश्चन धर्मांतर करणाऱ्या पादऱ्यांची मुंडकी छाटलेली शिवाजी महाराजांनी. हे शिवाजी महाराज दुर्दैवाने कोणी सांगितले जात नाहीत. ते शिवाजी महाराज काय सांगतात की शिवाजी महाराजांच्या सैन्यात एक अमोल मिटकरी नावाचा विधान परिषदचा आमदार आहे, त्यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यात 90% मुसलमान होते असं वक्तव्य केलं. मग त्याला आम्ही प्रश्न विचारला सोशल मीडियाच्या माध्यमातून, फोनही केले होते पण फोन त्यांनी उचलले नाही. त्यांना विचारलं की शिवाजी महाराजांच्या सैन्यात जर 90% मुसलमान होते, तर बाकीचे जे 18 पगड जातीतले हिंदू होते ते कुठं होते? बरं, हे कुठं लिहिलंय? काहीच माहित नाही. पण हे होतं असं की एखादं खोटं 10 वेळा रेटून सांगितलं तर 11व्या वेळा ते लोकांना खरं वाटायला लागतं. आणि अशा पद्धतीने समाजाची दिशाभूल होते. अशी अनेक उदाहरणं देता येतील, अनेक उदाहरणं देता येतील. दादा, असंही म्हटलं जातं की श्री छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते सेक्युलर होते, आणि काही ठिकाणी बोललं जातं की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे राजे होते. त्यावर तुम्ही काय सांगाल? हे बघा की शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने सेक्युलर होते. खऱ्या अर्थाने सेक्युलर त्याचा अर्थ सांगतो. शिवाजी महाराजांनी जे केलं त्यावेळेस आपण बघतो की इस्लाम विरुद्ध हिंदू धर्म अशी लढाई होती. ती लढाई का होती? कारण आपण बघतो की हिंदूंची देवळं पाडल्या जात होती, हिंदू माता भगिनींवर अत्याचार होत होते, हिंदू माता भगिनींचं धर्मांतरण होत होतं, हिंदूंना जबरदस्तीने पकडून त्यांचं धर्मांतर घडवून आणलं होतं. ही काही राजसत्तेची लढाई होती का? म्हणजे आपण बघतो राजकारण्यांना जरी भगव्या झेंड्याची एलर्जी असेल तरी आपल्याला ती नाहीये, कारण आपण काही राजकारणी नाही. त्यामुळे आपल्याला काय भगव्या झेंड्याची एलर्जी असण्याचं काम नाही. ज्यांना एलर्जी असेल त्यांनी त्यांचं काय करायचं असेल ते वैचारिक तर त्यांचा खतना झालेलाच आहे. शारीरिक नाही पण वैचारिक तर त्यांचा झालेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काय मला फार बोलायचं नाही. पण तुम्हाला सांगतो की मला एकदा प्रश्न तुम्ही काय विचारला परत सांग. छत्रपती शिवाजी महाराज यांचं असं म्हणणं आहे की ते सेक्युलर होते, बरोबर. आणि काही जणांचं म्हणणं आहे की हिंदू धर्माचे ते राजे होते. तर त्यावेळेस म्हणजे एक आम्ही सहज असं एक युक्तिवाद केला होता, म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर कळेल. औरंगजेबाच्या सैन्यात 2.5 लाख राजपुतांचं सैन्य होतं. औरंगजेबाचं पूर्ण सैन्य एक 8 ते 9 लाखाचं असेल. 2.5 लाख राजपूत जर औरंगजेबाच्या सैन्यात असतील, तर मग आता माझ्यासारखा मूर्ख उद्या उठला आणि तो म्हटला की औरंगजेब हा कट्टर हिंदुत्ववादी होता, तर तुम्ही विश्वास ठेवणार आहे का? शिवाजी महाराजांच्या सैन्यात 2-4 मुसलमान होते, हे मी नाकारत नाही. पण त्यांची ही गरज ज्या वेळेस होती त्यावेळेस, म्हणजे जसं की आपण एक बोलू की आपण बघितलं भारत स्वातंत्र्यानंतर भारताच्या नेव्हीचे प्रमुख इंग्रज होते. याचं कारण असं होतं की भारताला त्या वायुदलातला त्या समुद्र पातळीवरचा अनुभव नव्हता. जेव्हा तो अनुभव आला तेव्हा सगळे इंग्रज अधिकारी बाजूला करून त्यांनी भारतीय घेतले. अगदी त्याचप्रमाणे तोफांचा उपयोग मराठ्यांनी युद्धात जास्त केला नाही, लक्षात घ्या. लहान पल्ल्यांच्या तोफा वापरल्या, मोठ्या पल्ल्याच्या तोफा वापरल्या नाही. त्या मोठ्या पल्ल्यांच्या तोफा वापरण्यासाठी काही हपशी लागायचे, ते मुसलमान असायचे. त्यांच्याकडून शिकून घेईस्तोवर फक्त शिवाजी महाराजांनी त्यांना सैन्यात ठेवलं. दुसरा प्रश्न, शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे राजे होते का? शिवाजी महाराज त्यांच्या सावत्र भावाला म्हणतायत, लक्षात घ्या, फार महत्वाचं उदाहरण आहे. म्हणजे जो कोण भामटा बोरटा, तो राजकारणी असेल, तो कुठला व्याख्याता असेल, तो कुणी असेल, जर तुम्हाला सांगत असेल, म्हणजे इथं बसलेल्या सगळ्या जनतेला मला आव्हान करायचंय, महिलांसकट आणि पुरुषांसकट, मुलांसकट आणि युवकांसकट,
की असं कोण म्हणत असेल की शिवाजी महाराज सेक्युलर होते? आपण बघतो की आपल्या इथं वल्ली चौकात पुढं तिथं सूर्यमुखी हनुमान मंदिर आहे. मला काय कुठल्या धर्माबद्दल नाही बोलायचं, पण हे सत्य सांगतो की ते सूर्यमुखी हनुमान मंदिराच्या समोर 19 फेब्रुवारीच्या दिवशी मुसलमान बांधव पाणी वाटतात शिवजयंतीला. मग आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की जसं तुम्हाला सांगितलं की शिवाजी महाराज व्यंकोजी महाराजांना काय म्हणतात ते सांगतो. त्यांचे सावत्र भाऊ होते, ते म्हणतात आम्ही तुर्कांना मारितो. तुरुक म्हणजे मुसलमान. आणि तू तुर्कांना सैन्यात ठेवतो. तुरुक तुझ्या सैन्यात असतात जय कैसा होतो. समजला का अर्थ? तुरुक तुझ्या सैन्यात असला तू जिंकशील कसा काय? हे शिवाजी महाराजांचं पत्र, हे काय ओम शिंदेने लिहिलेलं पत्र नाही किंवा कुठल्या शेंडीवाल्या बामणांनी लिहिलेलं पत्र नाही. म्हणजे असं होतं की बाबा ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला, तर आपण ते पण मान्य करू. पण शिवाजी महाराजांची सही आहे त्या पत्राच्या खाली. 1679 सालचं पत्र आहे. शिवाजी महाराज 1680 ला गेले. त्या पत्राबद्दल हा प्रश्न विचारणारे भामटे ह्यांचं काय उत्तर आहे? ते पत्र प्रकाशित आहे. ज्यांना कोणाला वाचायचं असेल त्यांनी माझ्याकडे यावं, माझ्याकडे ते घरी पत्र आहे. तर असे शिवाजी महाराज जे हिंदू धर्माचे कडवे अभिमानी आहे. आपण बघतो 19 फेब्रुवारी आली की रायगडावर मशीद बांधली शिवाजी महाराजांनी. रायगडावर आपण ते मेसेज ऐकतो, तुम्हाला मेसेज सांगतो, एकदम विनोदाचा भाग आहे, नीट ऐका. की जगदीश्वराचं म्हणजे भगवान शंकराचं मंदिर रायगडावर होतं. शिवाजी महाराजांना प्रश्न पडला की अरे हिंदू बांधवांसाठी इथं मंदिर आहे, माझ्या मुस्लिम बांधवांसाठी मशीद कुठं आहे? तर शिवाजी महाराजांनी आज्ञा दिली की या जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला मशीद बांधा. आता मला तर म्हणजे माझ्या आयुष्यात मी 8 वेळा रायगडला गेलो. बिंकास लावून पण बघितलं तर ती मशीद मला कुठे दिसली नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं मग हे जे तुम्हाला सांगितलं की ज्या लोकांना राजकारण करायचंय किंवा शिवाजी महाराज तोडून मोडून मांडायचे, कारण त्यांना ही कल्पना आहे, लक्षात घ्या की 18 पगड हिंदू समाजाला जोडणारा जो कोण धागा असेल तर तो फक्त शिवाजी महाराज आहेत. की ज्या माणसाच्या नावाखाली साळी असेल, कोळी असेल, मातंग असेल, महार असेल, बौद्ध असेल, हिंदू असेल, ब्राह्मण असेल, मराठा असतील, कुंभार असतील, कुणी असतील, हे सगळे एका व्यासपीठावर येतात, एका नावाखाली एकत्र येतात. हा धागा तोडायचा म्हणजे शिवाजी महाराजांना सेक्युलर बनवायचं, त्यांना मिळमिळीत बनवायचं. शिवाजी महाराजांना म्हणजे हे असं झालं की पालकाची भाजी धुतली आणि उकटली आणि पूर्ण त्या पालकाचं पाणी फेकून दिलं आणि तो पालक ठेवला. त्या पालकातले जीवनसत्व आपल्याला मिळणार आहेत का? ते मिळणार नाही. शिवाजी महाराजांचं हिंदुत्व बाजूला केलं की शिवाजी महाराज हे लोकसभा आणि विधानसभेला उभे असलेले उमेदवार वाटतात. हे त्यांना घडवून आणायचं आहे, हे त्यांचं षडयंत्र आहे. त्याच्यामुळेच ते करतायत असं की हिंदू धर्माचे राजे नव्हते, सगळ्यांचे होते. हे षडयंत्र हिंदूंनी लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण जर बघितलं तर राजकारणी असो किंवा सामान्य माणूस असो, जो कोणी असो, हिंदू धर्माच्या संघटनावर अनेकदा ते टीका करत असतात. हिंदू धर्मांच्या मुलांना हिंदू धर्माचे संघटन चालवणाऱ्याला काही काम नाही, त्यांना फक्त दंगली घडवायचं आहे अशी टीका केली जाते. याकडे तुम्ही कसे बघतात? हा तर म्हणजे जेव्हापासून काम सुरू केलं तेव्हापासून हे आमचे सगळे म्हणजे कार्यकर्त्यांना तर माहितच आहे, आमच्या लहान भावांना, हे आम्हीही बघतो. त्यामध्ये एक तुम्ही प्रश्न जो विचारला त्या अगोदर एक पार्श्वभूमी सांगतो आणि मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. एक दुर्दैव तुम्हाला सांगतो की आपण अशा समाजात राहतो ज्या समाजामध्ये आपण शिकलो नाही, अडाणी राहिलो तर एक वेळेस चालेल, पण तुम्ही शिक्षण घेऊन जर बेरोजगार राहिले आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही हिंदुत्वाचं काम करत असले तर समाज तुमचं जगणं मुश्किल करतो. मग ते काय म्हणतात, आईबाप पण म्हणतात, लोकही म्हणतात की यांच्या नादी लागू नको, त्यांना पैसे भेटत असतील, मला तर चालू आहे 5 लाख रुपये महिना. त्यामुळं म्हणजे विनोदाचा भाग नाही तर खरं वाटेल. तर विषय असा आहे की आई वडील म्हणतात, त्यांना काळजी असते बिचाऱ्यांना, आई वडिलांबद्दल मी काय फार बोलत नाही, पण जे बाकीचे लोक आहेत जे अवांतर गोष्टीत त्यांना सल्ला योग्य देणार नाही, पण त्यांना म्हणतील की हे काम कोणत्या तरी हिंदुत्वादी संघटनेचं, हे तुझं नाहीये, हे तू करू नको. आणि मग हे असं करून करून हिंदू समाजातल्या पोरांना टार्गेट करून त्यांना बिचाऱ्यांना डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न होतो. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की हिंदुत्व म्हणजे दंगली करणं. तुम्हाला सांगतो मलकापूर शहरात म्हणजे हे काय माझ्या एकट्याचं नाही, हे सगळ्यांच्या मदतीचंच आहे. हे सांगावं या प्रश्नाचं उत्तर आहे की मलकापूर शहरात सगळ्यांना माहिती, इथं बसलेल्यांना अनेकांना माहिती, इथं नसतील त्यांनाही माहिती आहे की मागच्या 11 वर्षात 10 वर्षात इथं मलकापूर शहरातल्या हिंदुत्वाच्या संबंधातले जेवढे लहान मोठे विषय असतील
तेवढे आम्ही हाताळलेले आहेत समोर राहून, योग्य पद्धतीने हाताळलेले आहेत आणि कधी कधी आक्रमक पद्धतीने सुद्धा हाताळलेले आहेत. असं करत असताना अजूनही आमच्यावर एकही गुन्हा दाखल नाही, एकही गुन्हा दाखल नाही. कायद्याच्या चौकटीत राहून अत्यंत आम्ही हे काम कौतुकाची बाब करतो. आहे, टाळ्या वाजवल्या पाहिजे यासाठी. कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही हे काम करतो. आणि जे लोक, लक्षात घ्या, हिंदुत्व ही क्रिया पण आहे आणि प्रतिक्रिया पण आहे. म्हणजे समजा जे जिहादचं आव्हान हिंदूंसमोर आहे ते जर उद्या संपलं तरी सुद्धा हे काम चालूच राहणार आहे. दुर्गा माता दौड चालूच राहणार आहे. हे काही कुणाच्या विरोधासाठी करतो का? अजिबात नाही. पण जे लोक टीका करतात ते त्याला एक गोंडस नाव देतात, म्हणजे सर्व धर्म समभाव असेल, पुरोगामित्व असेल. लक्षात घ्या, पुरोगामित्व आणि सर्व धर्म समभाव हा जो काही धंदा ह्या लोकांचा आहे हा हिंदुत्वाद्यांच्या चुकांवर आधारित आहे. म्हणजे आमच्याकडून जर चुका झाल्या तरच त्यांना बोलायला मुद्दा मिळेल, पण आमचं काम असं नाही. आमचं काम म्हणजे हे प्रवाहासोबत क्रिया आणि प्रतिक्रिया संमिश्र करून हिंदूंचं एक संघटन करण्याचं आमचं काम आहे. त्याच्यामुळे जे लोक असा आरोप करतात त्यांच्या आरोपात काही चव नाहीये. त्यांना कुठल्या तरी समारंभाच्या दिवशी, कुठल्या तरी ईदच्या दिवशी त्यांनी शीरखुर्मा खाल्ला की मग त्यांना अजमल कसाब हा भटकलेला माणूस वाटायला लागतो. तो त्यांना दहशतवादी नाही वाटत. मग त्यांना भारत पाकिस्तान मॅच झाली, आता त्या भारत पाकिस्तान मॅचमध्ये म्हणजे पहिली तर ती मॅच का झाली हाच मोठा प्रश्न आहे, की ज्या हरामखोर पाकिस्तानने आपल्या पहलगाममध्ये हल्ला करून आपल्या हिंदू बांधवांना त्यांच्या पॅन्टी काढून मारलं, पॅन्टी काढून 26 जणांना त्यांचा धर्म विचारून मारलं. अशा लोकांसोबत आपण क्रिकेटचा सामना खेळतो आणि मग तुम्हाला सांगतो की त्या फरहान नावाचा कोणता तरी त्यांचा एक बॅट्समन आहे, त्याने 50 मारली आणि त्याने असं AK-47 सारखा असं बंदूक घेऊन नाही का असा भारताच्या पविलियनकडे इशारा केला. भारत तो सामना जिंकला. आता पुढे विषय सांगतो. तो सामना भारत जिंकला आणि मग त्याच्यावर त्या फरहानवर टीका सुरू झाली सोशल मीडियावर, की बघा अशा परिस्थितीत याने अशी ऍक्शन केली, हे शोभतं का? आणि दुसरं सांगतो तुम्हाला की दुसरीकडं भारत तो सामना जिंकला, भारताने पाकिस्तानला आपण करतो ना उत्साह साजरा करतो, उन्माद साजरा करतो, लोकांना दिवसतो, तसं भारताने काहीच केलं नाही. त्याच्यामुळे भारताचं तिथं कौतुक होत होतं. पण मला असं वाटतं की हा अत्यंत बुळगेपणा, महिलांची माफी मागून म्हणतो, हा अत्यंत गांडूपणा आहे. की जे लोक तुमच्यावर AK-47 लादतायत, तुम्ही मॅच जिंकल्यानंतर तुम्हाला कौतुक कशाचं आहे? नाही नाही, आम्ही तर काहीच नाही केलं, हा आमचा संयम आहे. हा संयम काही कामाचा नाही. मुलग्यांचा संयम काही कामाचा नसतो. मुठभर ज्यू लोकांना त्यांच्या हक्काचा एक इस्रायल मिळाला. आपल्या बौद्ध बांधवांना म्यानमार, थायलंड, लंका असे अनेक देश मिळाले. ख्रिश्चनांना अनेक देश मिळाले. मुसलमानांना 56 देश मिळाले. आणि हिंदूंना काय मिळालं? हिंदूंना सर्व धर्म वडापाव नावाचा एक देश मिळाला, ज्याच्यामध्ये कुणीही यावं आम्हाला मारावं, कुणीही यावं आम्हाला डिवचावं, आमच्या सण परंपरा उत्सव साजरी करायला आम्हाला परवानगी नाही, आमच्या हिंदू बहुल भागामध्ये आम्हाला देखावे दाखवायची परवानगी नाही. मग आम्हाला यांना प्रश्न विचारायचा आहे की आम्ही हे देखावे भारतात दाखवायचे की आम्ही आमचं घर घेऊन पाकिस्तानात जायचं, हे आम्हाला इथं विचारायचंय. दुसरा महत्वाचा विषय, आपली अमरनाथ यात्रा, बाबा बर्फाने अनेक जण अमरनाथ यात्रेला जातात. काश्मीर इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया म्हणतात, की काश्मीर हा भारताचा भाग आहे. अशा काश्मीरामध्ये सैन्य तुम्ही 2 मिनिटासाठी काढून टाका. कल्पना करा फक्त की 2 मिनिटासाठी आर्मी बाजूला आहे, दुसऱ्या क्षणाला तो पूर्ण पाकिस्तान आहे. कोणत्या देशात राहतोय आपण, की ज्या देशामध्ये मुंग्यांना अधिकार आहे, मांजरांना अधिकार आहे, कुत्र्यांना अधिकार आहे, तृतीय पंथांना अधिकार आहे. अरे इथं सगळ्यांना अधिकार आहे, इथं हिंदूंना काय अधिकार नाही. इथं कुत्रा मेला तर कुत्र्यासाठी मोर्चे निघतात, पण गाय कसाई कापतात, ती गाय हिंदू आहे, तिच्यासाठी कोण मोर्चे नाही काढत. ही शोकांतिका आहे, लक्षात घ्या, या देशाची. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तरच आहे की या सगळ्या षडयंत्रामुळं हिंदू हा एवढा कमकुवत झाला, हिंदूंचं रक्त एवढं थंड नाही म्हणणार मी, थंड झालं की ते जर उकळी मारली तर ते कोमट पण होणार नाही, अशी अवस्था. दादा, आपण जर बघितलं तर समाजामध्ये फूट पाडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती जय भीम आणि जय भीमचा नारा दिला जातो. याकडे तुम्ही कसं बघतात बरं? लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकर एका अत्यंत चाणाक्ष हुशार महापुरुषाने या देशाची राज्यघटना लिहिली. ह्या बाबासाहेबांबद्दल अनेक लोक त्यांचा आधार घेऊन
काय करतात तुम्हाला सांगतो. आपण हल्लीच एक नारा ऐकला, जय भीम जय मीम. मीम म्हणजे MIM मुसलमान समजा. लक्षात घ्या, बाबासाहेबांनी आमच्या समाजातल्या चुकीच्या प्रथांवर प्रहार केले, त्या मोडून काढून त्यांनी सुधारणा केली. बाबासाहेबांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या वेळेस स्पष्ट सांगितलंय, लक्षात घ्या, की तुम्हाला हिंदू आवडत नाही, ते अनुसूचित जातींना म्हणतायत तुम्हाला हिंदू आवडत नाहीत म्हणून इत्तेहादुल मुस्लिमींच्या नादी तुम्ही लागू नका. हे बाबासाहेबांसारखा एक थोर महापुरुष म्हणतोय. बाबासाहेब पुढे म्हणतायत हिंदू आणि मुस्लिम ऐक्य अशक्य आहे. बाबासाहेबांचं वाक्य, बाबासाहेबांचं वाक्य. ज्याला कुणाला तपास करायचा असेल त्याने करावा. ह्या पलीकडे जाऊन बाबासाहेब म्हणतात की मुसलमान भारताला आपली मातृभूमी, इस्लाम मुसलमानांना भारताला आपली मातृभूमी मानण्याची परवानगी देत नाही. मुसलमानांचा विश्वास अशाच देशावर असतो जिथे इस्लामची राजसत्ता असते. कुठलाही मुसलमान ह्याच्या विपरीत वागू शकत नाही. म्हणूनच मुसलमानांचा बंधुभाव हा सर्वांसाठीचा बंधुभाव नाही, तो फक्त मुसलमान पुरताच मर्यादित आहे. म्हणजे जो मुसलमान आहे त्याच्यासाठीच त्यांचा बंधुभाव आहे, बाकीच्यांसाठी ते काफिर आहेत. पुढे बाबासाहेब म्हणतात, म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद सारख्या एका मुसलमानाने आपलं शरीर मेल्यानंतर भारतात नाही तर जेरुसलेम मध्ये गाडलं जावं अशी इच्छा व्यक्त केली. कारण भारताची जमीन ही काफिरांची भूमी आहे. दारुल इस्लाम, दारुल अमन आणि दारुल हरब या संकल्पना मानणारे बाबासाहेब, एवढे कडवे ते जिहादचे विरोधक असणारे बाबासाहेब, आपल्याला कोण सांगत नाही. आपल्याला काय सांगितलं जातं? बाबासाहेबांनी हिंदू धर्माला शिव्या दिल्या, बाबासाहेबांनी हिंदू धर्माला नावं ठेवली. अहो, बाबासाहेबांनी हिंदू धर्मातल्या वाईट गोष्टींवर प्रहार केले, हे आम्हाला मान्य आहे ना, हे आम्हाला मान्य आहे. बाबासाहेबांनी म्हणजे आपण बघा ना की महात्मा फुले सारखे एक व्यक्ती उठतात, असा काही संघर्ष करतात की सगळ्यांना शिक्षणाची दारं उघडी करून देतात. या हिंदू समाजाने महात्मा फुलेंना स्वीकारलं की नाही स्वीकारलं? स्वीकारलं. त्यांनी तर आपल्या चुकांवर प्रहार केले ना. अगदी बाबासाहेबांनी पण प्रहार केले, त्यांना पण आपण स्वीकारलं. पण काही लोकांना म्हणजे समोरच्या व्यक्तीची जात, धर्म हे बघून ठरवायचंय. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो, खूप महत्वाचं उदाहरण आहे, लक्षात घ्या. अकोल्यामधला विशाल इंगळे नावाचा एक बौद्ध मुलगा, त्याच्यावर काही मुस्लिमांनी प्राणघातक हल्ला केला. त्याच्या घरावर 50 ते 100 जणांचा जमाव केला, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्या प्रकरणात त्याला कुणीही मदत केली नाही. त्या प्रकरणात 2023 साली मी वैयक्तिक माझं घर दार सोडून 10 दिवस अकोल्यात होतो. त्याला वकील मिळवून दिले. त्याला झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी म्हणजे मी ज्या भागात म्हणजे ज्या मामाच्या मुलाकडे माझ्या राहायचो, ते सगळे मला म्हणायचे की दादा आपण ज्या एरियात जातोय तो फार संवेदनशील भाग आहे, तू एकटा जाऊ नको. ते माझ्यासोबत नेहमी 10-12 जण यायचे, पण मी नेहमी त्यांना सोडून एकटाच जायचो. कारण आम्ही जे काम स्वीकारलेलं आहे की भारत मातेसाठी आपण काम करतो, त्यामुळं यामध्ये भीती चिंता याचा काही विषय नाही. तर तुम्हाला सांगतो, विशाल इंगळे प्रकरणामध्ये तो विशाल इंगळे अनेक त्यांच्या समाजातल्या म्हणजे राजकारणी, ते काय बाबासाहेबांच्या विचारांवर चालत नाही, त्यांनी बाबासाहेबांची गद्दारी केलेली, अशा अनेक पक्षांकडे गेले की माझी मदत करा. पण आरोपींचे नावं अली तय्यब, सलमान तय्यब, शाहरुख तय्यब असे असल्यामुळं त्यांना तो अत्याचार नाही वाटला. तिथं जर कुलकर्णी, देशपांडे, शिंदे, सुरवाडे, वैष्णव, बगाडे असते तर मग त्यांनी तिथं एवढे मोर्चे काढले असते, एवढे बोलले असते की पार बेंबीच्या देठापासून बोलले असते. तर लक्षात घ्या, हा दुटप्पीपणा आपण लक्षात घेतला पाहिजे की आरोपी जिहादी आहेत म्हणून प्रतिक्रिया द्यायच्या नाही. आरोपीचा जात आणि धर्म बघून जर आम्ही ठरवत असू की किती तीव्र प्रतिक्रिया द्यायची, असं करून आमच्या सर्वसामान्य नवबौद्ध समाजाला जर कोणी भडकवायचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की ते सुद्धा शहाणे आहेत. त्यांना पण हा डाव कळालेला आहे की जे लोक आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांनी बाजूला करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि जय भीम नाही, जय भीम जय शिवराय, जय भीम असू शकत नाही, तर जय भीम जय शिवराय हा मार्ग त्यांनी आता स्वीकारलेला. दादा, आपण जर बघितलं तर एवढा समजा हिंदूंचा असो, जय भीमचा असो, असा मोठ्या प्रमाणामध्ये इतिहास तोडमोडून केला जातो, समाजामध्ये पेरल्या जातो. याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे? नवीन पिढीने त्यांनी काय संदेश दिला पाहिजे? मी तर नेहमी म्हणतो की आपण पत्रकार आहात,
आपल्या इथं तुम्ही असेल आणि आपले धीरज दादा असतील, तुमच्यासारखे जे पत्रकार आहेत, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. आणि ते असं म्हणतात की बिटवीन द लाईन्स वाचल्यानंतर बातमी कळाली पाहिजे. तसाच इतिहास वाचत असताना त्याचा मागचा पुढचा संदर्भ काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आता मी इथं बसलेल्यापैकी कुणालाही एक प्रश्न विचारतो, त्याने मला त्याचं उत्तर द्यावं हो आणि नाही मध्ये. आता समजा ह्या समोरच्या व्यक्तीला मी विचारलं, दारू पिणं बंद केलं का? विचार करा थोडा वेळ, परत बोल. हो की आणि हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं. तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगतंय, आता उत्तर सांगतोय की तुम्ही म्हणाल की दारू पिणं बंद केलं का? हो म्हटलं याचा अर्थ पित होता, नाही म्हटलं याचा अर्थ पितोय. अरे बाबा त्याला मागचं पुढचं तर बोलू द्या ना. अशा पद्धतीने लक्षात घ्या, सर्वसामान्य बसणारे लोक का प्रत्येक जण इतिहास वाचत नाही. ह्या लोकांना काय सांगितलं जातं? अरे तुमच्या बाबासाहेबांचा अपमान केला, तुमच्या शिवाजी महाराजांचा अपमान केला, आपल्या बाबासाहेबांना बोलला, आपल्या फुलेंना बोलला. अरे कोण बोललं, काय बोललं, त्याचं वक्तव्य काय, मागचा पुढचा संदर्भ काय? मी तुम्हाला हे उदाहरण जे दिलं आता, दारू पिणं बंद केलं का, म्हणजे माझ्यासारख्या एका सुज्ञाला तर फाशीच घ्यायची वेळ येईल ह्याच्यामध्ये. हो म्हटलं तरी प्रश्न, नाही म्हटलं तरी प्रश्न. हो जर म्हटलं तर आधी पित होता आता बंद केली. तेच आहे की अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांचा संभ्रम करून काही जाणते लोक ज्यांना राजकारण करायचंय असे लोक समाजाला वेठीस धरतात आणि ह्यांना भडकवून महापुरुषांच्या नावाखाली भेद निर्माण करून वाद निर्माण करतात, त्याच्यातून दंगली घडतात. हा एक फार मोठे षडयंत्र आहे, लक्षात घ्या. ज्यांना कुणाला निवडणुका लढवायच्या आहेत त्यांनी लढवाव्या, पण महापुरुषांच्या नावाखाली हा जो काही नीचपणा ते करतायत ते मालकापूर शहरात तरी आम्ही होऊ देणार नाही. दादा आपण जर बघितलं की लव्ह जिहादच्या हा जो मुद्दा आहे हा संपूर्ण महाराष्ट्रभरने देशात गाजतोय, पण या लव्ह जिहादच्या याच्यामध्ये अनेकांचे वेगळे वेगळे मत आहे. कोणी असं म्हणतं की लव्ह जिहाद हा काही प्रकारच नाही, तर यावर तुम्ही कसं बघतात बरं? आपण कल्पना असेल की 2023 साली आम्ही मलकापुरात पंक्तीला जपताना एक कार्यक्रम केला होता, अनेक महिलांना माहीत असेल. त्यामध्ये साधारण एक 1200 ते 1300 मलकापूर शहरातल्या महिला त्या कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यामध्ये लक्षात घ्या, जेव्हा मी महाविद्यालयामध्ये मुलींशी बोलायला गेलो तर त्या मस्करी म्हणून त्या विषयाकडे बघत होत्या, कारण त्यांना असं वाटत होतं की कोणतरी आडांचोट आपल्या समोर आलेला आहे आणि आता हा आपल्याला सांगेल की बाई असे कपडे घाल, बाई तसे कपडे घाल. तर मी त्यांना स्पष्टच केलं पहिले की मी काय अशी तुम्हाला उपचाराचे डोस द्यायला नाही आलो, मी तुमच्याशी संवाद साधायला आलो, मी तुमच्याशी बोलायला आलो. तुम्ही जो प्रश्न विचारला की लव्ह जिहाद हा प्रकार अस्तित्वात नाही असे काही लोक आरोप करतात, ह्याचं उत्तर म्हणजे असं आहे की महाराष्ट्रात देशामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो लव्ह जिहादचे प्रकरणं घडतात. या लव्ह जिहादच्या प्रकरणामध्ये आपण बघतो की एखाद्या हिंदू मुलीला एखादा मुस्लिम मित्र मिळतो. आणि आपण एक मुंबईचं मी नेहमी उदाहरण देतो, मुंबईला सिद्धिविनायकचं मंदिर आहे. त्या सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये अनेक लोक भाविक गणेशोत्सवामध्ये दर्शनाला जातात, वर्षभर जातात. मग होतं असं की जो मुस्लिम मित्र असतो हिंदू मुली, त्या हिंदू तरुणीचा, तो एक दिवस सहज असा काहीतरी पेढा किंवा काहीतरी साखरेचा प्रसाद आणतो आणि तिला देतो. हे बघ तुझ्यासाठी आणला, सिद्धिविनायकून आणला. तिला नवल वाटतं, तिला कौतुक वाटतं की हा मुसलमान, याच्या धर्मात हे चालत नाही आणि याने माझ्यासाठी आणला. आय्या कुठून आणला? सिद्धिविनायकवरून. ती त्याच्या प्रेमातच पडते. पण आता तो प्रसाद सिद्धिविनायकवरून आणला की कुठल्या हातगाळीवरून आणला हे तिला नाही माहित. तर हे अशा पायऱ्यांच्या माध्यमातून मग लव जिहाद जेव्हा घडतो, लव जिहाद, तर आपण बघतो की प्रेम जर आहे तर धर्म बदलण्याची काय गरज पडते हो? असं म्हणतात ना आपल्या याच्यामध्ये हीर रांझा, सोनी महिवाल, किती प्रेमाच्या कथा आहेत की म्हणजे सावित्री सत्यवानाची आपल्या धर्मामध्ये कथा आहे. म्हणजे ते प्रेमाचं फार मोठं उदाहरण आहे त्यागाचं. तर लक्षात घ्या की जर प्रेम आहे तर धर्म बदलण्याची काही गरज नाही. भारतीय कायद्यामध्ये स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे. मी कायद्याचाही अभ्यास करतो त्यामुळे याची मला जाण आहे. स्पेशल मॅरेज ऍक्टच्या अंतर्गत जर एका हिंदू मुलीने आणि मुस्लिम मुलाने किंवा मुस्लिम मुलीने किंवा हिंदू मुलाने एकमेकांशी लग्न केलं तर ते त्यांच्या श्रद्धा जपून धर्म बदलण्याची गरज पडत नाही. स्पेशल मॅरेज ऍक्टच्या अंतर्गत ते सोबत राहू शकतात. मग मुलीच्या लग्नानंतर तो असा दाखवतो की नाही मैं वैसा नहीं हूं, मेरा अब्दुल वैसा नहीं. हे आपण ऐकतो ना, मेरा अब्दुल वैसा नहीं है. मेरा अब्दुल प्रसाद भी खाता है, गणपती का दर्शन भी लेता है, गले में वो तावीज भी बांधता है. पण हे सगळं मुलींना फसवण्यासाठी असतं, हे कळत नाही.
आणि मग आपण बघतो की त्या मुलींना वर्षभरानंतर जी धर्मांतरणाची सक्ती होते त्याच्यातून सुमारे मागच्या 5 वर्षात 2018 ते 2023 हा अधिकृत आकडा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर पण आहे. साधारण 4,000 मुली, हा अधिकृत आकडा आहे बरं का, ज्या नसतील झाल्या त्या तर त्याचा प्रश्नच नाही. 4,000 मुलींनी घरातून गायब होऊन मुसलमान धर्म स्वीकारला. हे कसं काय होतं? म्हणजे जे हरामखोर असं म्हणतात की लव जिहाद नाहीये, हा हिंदुत्ववाद्यांचा प्रपोगंडा आहे किंवा एखाद्या पक्षाचा प्रचार करण्याची पद्धत आहे, ज्यांना हिंदूंची मतं मिळवायची. अहो तुम्ही एकमेकांच्या उरावर बसून मारामाऱ्या करा हो, आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही भाजपचे असा, सेनेचे असा, आम्हाला कोणत्याही पक्षाची आम्हाला काही कवडीचं सोय सुचत नाही, कोणताही पक्ष असू द्या. आमचा मुद्दा हा आहे की जर आमच्या बहिणी बाळी लव जिहादला बळी पडत असतील, कुठला तरी अब्दुल सुलेमान तिला फसवून नेत असेल, तर आम्ही हातावर हात लावून ते बघत बसायचं की त्याचा प्रतिकार करायचा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की ते म्हणतात लव जिहाद नाहीये, तर त्यांच्या माहितीसाठी सुप्रीम कोर्ट केरळचं असं म्हणतं की लव जिहाद ही संज्ञा, ही संकल्पना अस्तित्वात आहे आणि केरळमध्ये सुमारे 5,000 पेक्षा जास्त मुलींनी मागच्या 10 वर्षामध्ये इस्लाम स्वीकारला, हे सुप्रीम कोर्ट म्हणतं. मग अशा परिस्थितीमध्ये हे जे लोक आहेत, लक्षात घ्या, मी तर नेहमी म्हणतो की एक हिंदू आणि एक मुसलमान याच्यात काय फरक आहे? हिंदू हा आव आहे, आव आणतात हिंदू, हिंदू असल्याचा टिळा लावतील, बाळी घालतील, काहीतरी दाढीच वाढवतील, त्यांना वाटतं ते हिंदुत्वाचं लक्षण आहे. आणि इस्लाम हा भाव आहे. कुठलाही मुसलमान उमेदवार मला दाखवा निवडणुकीच्या वेळेस जो निवडणुकीमध्ये कुठल्या तरी हिंदू मंदिरात आला आणि त्याने येऊन तिथं भगवी शाल घातली, आरती केली, कुठला तरी दाखवा, मी तुम्हाला सलाम करतो. दुसरीकडे हिंदू उमेदवार तुम्ही बघा की अरे निवडणुकीत पण अजून तुम्ही उभे नाही राहिले, निवडणुकीत पण ना, निवडून यायचा तर विषय लांबच राहिला, तुम्ही अजून निवडणुकीत पण उभे नाही राहिले किंवा आमदारकी खासदारकीला उभे राहिले, तर कुठल्या तरी दर्ग्यात जाऊन मस्त जाळीदार टोपी घालून, मस्त हिरवा शेला घालून अशी आदाब करतात. तो मुसलमान जेव्हा त्यांना बघतो तर तो पण लाजतो, चायला तर मायापेक्षा पण खरा कट्टर मुसलमान झाला. म्हणून मी म्हटलं ते वैचारिक खतना झालेला आहे या लोकांचा, की स्वतःच्या स्वार्थासाठी ज्यांना कधी लाज वाटली नाही, शरम वाटली नाही हिंदू धर्माचा सौदा करताना, अशा लोकांचं नाव म्हणजे हिंदू समाज आहे, लक्षात घ्या. ह्या अशा हिंदूंमुळे हिंदूंचं नुकसान होतं. नक्कीच अशा परिस्थितीवर आपण आळा घालून आपण स्वतःही सुधारलं पाहिजे आणि राजकारणाच्या असलेल्या घराण्याला देखील आपण सुधारलं पाहिजे. तर आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. एक प्रश्न असा आहे की जे परदेशी संस्कृती आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रादुर्भाव होतो, तर या ठिकाणी युवा पिढीने आपली हिंदू संस्कृती कशी जपली पाहिजे? असं आहे की आपल्या इकडे एक कुंभार जेव्हा तो मडकं घडवतो तेव्हा तो ज्या प्रकारे त्या मडक्याला आकार देतो त्या प्रकारे ते मडकं घडत असतं, लक्षात घ्या. हिंदू धर्माचे म्हणजे साधारण हा विषय प्रश्न आता निर्माण होतोच, काय केलं पाहिजे? तर लोक म्हणतात की बाबा पिढी वाया चालली, धर्मशिक्षण दिलं पाहिजे. तर हे धर्मशिक्षण काय हे आधी ठरलं पाहिजे. हे धर्मशिक्षण म्हणजे मला असं वाटतं की आपल्या इतिहासात ज्या गोष्टी घडल्या, म्हणजे काय हिंदू धर्म काय अशातला धर्म नाही की कोणत्या तरी लहान मुलांना जबरदस्तीने बसवलं, त्यांना मारलं की चल रे वाच रे हरिपाठ, वाच रे गीता, लाव रे टिळा, जा रे मंदिरात. तर हे जोर जबरदस्तीने करण्याचं काही काम नाही, लक्षात. आपल्या इतिहासात ज्या गोष्टी घडल्या त्या आपण पुढच्या पिढीला देणार आहोत की नाही? शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांनी काय संघर्ष केला, ह्या छोट्या छोट्या कथांच्या माध्यमातून असेल, गोष्टींच्या माध्यमातून असेल, तुम्ही लक्षात घ्या, फार काही मोठं आपल्याला करायची आवश्यकता नाहीये. म्हणजे जे आपण म्हणतो की धर्मशिक्षण, तर आज आपण बघतो की कॉन्व्हेंटच्या माध्यमातून, म्हणजे एक तो म्हणजे लोक असं म्हणतात की बाबा ज्याला इंग्लिश येत नाही तो म्हणजे आडानचोट, असं म्हणतात ना. म्हणजे तुम्हाला सांगतो की इफ यू डझंट नो इंग्लिश इट्स ओनली मीन दॅट यू नो एनी अदर लँग्वेज. अर्थ समजला असेल बरं ना, मराठीत सांगतो. इफ यू डझंट नो इंग्लिश इट्स ओनली मीन दॅट यू नो एनी अदर लँग्वेज. याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला इंग्रजी येत नाही, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कोणती तरी दुसरी भाषा येते. एवढं सोपं आहे, लक्षात घ्या. इंग्रजी न येणं, बघा तुम्ही आई बाप काय करतायत, शिकले सवरलेले काय म्हणतात, अरे इंग्रजी नाही आली तर माघार राहशील, अडाणी होशील, गावंढळ. तर लक्षात घ्या, चायनीज लोक इंग्रजी नाही बोलत, अडाणी का होते?
जगाचं नेतृत्व करतायत आज. फ्रेंच ज्यांची मातृभाषा आहे, असा फ्रान्स इंग्रजी बोलत नाही, ते फ्रेंच बोलतात, त्यांची मातृभाषा आहे. मग ह्याचा अर्थ असा नाहीये की मग आपण इंग्रजी नाही शिकायचं. इंग्रजी जरूर शिकावी, उच्च शिक्षण जरूर घ्यावं, कॉन्व्हेंटमध्ये शिकावं नक्की. पण लक्षात घ्या, पालकांनी हा जाब विचारला पाहिजे की ओ लॉर्ड जीसस, शुभम करोती कल्याणम नाही, ओ लॉर्ड जीसस. जीसस म्हणजे येशू ख्रिस्त. कुठल्याही धर्मातले जे काही देवता असतात ते वंदनीय असतात. कुणाचा अपमान करणं हे चुकीचंच आहे. त्यामुळेच मी म्हटलं की ओ लॉर्ड जीसस हे त्यांच्यासाठी वंदनीय आहे का? 100% त्यांनी आदर करावा. काही आम्ही तुमचा अपमान करणार नाही. अहो पण हे कुणाला शिकवताय तुम्ही? जे पोरग लहानपणापासून उठून वदनी कवळ घेता ज्यांनी म्हटलं, ज्यांनी शुभम करोती कल्याणम म्हटलं, त्या पोराच्या तोंडावरून शुभम करोती कल्याणम गायब झालं आणि इंग्रजीच्या पोयम आल्या, बाबा ब्लॅक शिप, ओ लॉर्ड जीसस. ते पोरग जेव्हा मोठं होतं तर म्हणजे हा शब्द वापरावाच लागेल की ते एवढं बुळगं होतं, एवढं हाडगं होतं आणि एवढं बायलं होतं की ते स्वतःच्या धर्माप्रती, मग ते म्हणजे तुम्हाला सांगतो की मुसलमानांचं उदाहरण देतात आपले लोक, की मी तुम्हाला तेच सांगितलं की मुसलमान हा भाव का आहे. केवळ लहान मुलं 4 वर्षाचे असतील, 5 वर्षाचे असतील, अहो ईदच्या दिवशी हातात सुरी घेऊन ते त्या कोंबड्याच्या मुंडके कापतात. तो त्यांच्या धर्मातला भाग आहे, ती त्यांची श्रद्धा आहे. लक्षात घ्या. हिंदू काय करतायत? स्वतःचा धर्म तर सोडा, घरात पण आई बापाला लाता मारतायत. आई वडिलांची इच्छा काय? तू इंग्रजी शिक, तू कॉन्व्हेंट मध्ये शिक. आणि हेच आई बाप ह्या पोरांना सांगतात की बाबू हे पाय, तुले हे शिकू राहिलो आम्ही, हे तुले कायसाठी शिकू राहिलो? मोठा व्हायसाठी, अभ्यास करायसाठी. ह्या रिकाम्या पोराच्या नादी लागू नको. हे भगवी टोपी घालून काही देशाचं कल्याण होत नसते. आता हिंदू धर्माचा पाठ शिकवण्यासाठी आई बापांनी देखील काय केलं पाहिजे? मुलांवर कशा पद्धतीचे संस्कार दिले पाहिजे? तेच सांगतोय की अशा पद्धतीने जेव्हा आईबाप बोलतात, मग मला तुम्ही सांगा, ते पोरग नाना पाटेकर काहून नाही होणार क्रांतीवीर मधलं? काय म्हणतो तो नाना पाटेकर? हा? कि हिंदू का खून है, मुसलमान का खून है, बता इसमें का हिंदू का कौन सा है और मुसलमान का कौन सा है? लोक असे जोरजोरात टाळ्या वाजवतात की हिंदूंच्या अंगात नाना पाटेकर घुसला, नाना पाटेकर चावला हिंदूंना. हिंदूंना सर्व धर्म संभाव, स्वतःच्या धर्माप्रती एलर्जी. अहो तुम्हाला सांगतो, टिळा लावायला लागतात हिंदू, टिळा लावायला. कानामध्ये बाळी घातलं म्हणजे गुंड आहे. अशा पद्धतीचे काही पोरं आमच्याकडे आले दाताळ्याचे. ते म्हटले, दादा आम्ही कानात बाळ्या घालतो, हातात कडे घालतो, म्हणून कोणतरी राणे नावाचे प्राध्यापक आहेत, नाव नाही माहित, नाही नाव पण घेतलं असतं त्यांचं, कोणतरी राणे नावाचे प्राध्यापक आहेत, ते आम्हाला म्हणतात की अरे तुम्ही गुंड आहे का? कानामध्ये बाळी माझ्या पण आहे, मी गुंड नाहीये, मी इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. कानामध्ये बाळी घालणारे, कडे घालणारे गुंड आहे असं बिंबवलं जाते. लक्षात घ्या, खूप मोठं षडयंत्र आहे बरं का हे. आई बाप पण ह्याला बळी पडतात. म्हणजे मी लहानपणी घालायचो तर माझी आई स्वतः मला म्हणायची की हे काय घातलं गुंड्यासारखं. अहो हे धर्माचं लक्षण आहे. दाढीवाला प्रत्येक मुसलमान दहशतवादी असतो का असं म्हणू का उद्या मी? म्हणू का की टोपीवाला प्रत्येक दहशतवादी? जमेल का असं? चालेल का? नाही चालणार. लक्षात घ्या, हे हिंदू धर्माच्या बाबतीत होत आहे. फक्त जे शिक्षक पोरांना शिकवतायत ते कुठल्या नमाजला जाणाऱ्या व्यक्तीला नाही अडवत की बाबा शाळा ही, अभ्यास कर, इथं नमाज कुठे पडतोय? नाही नाही, जा 5 वेळेस जा, जास्त वाटेल तर 6व्यांदा पण जा. टिळा लावून आला की कसा घोडा लावतात बघा हिंदू पोरांना. ते पण बाईला असल्यामुळे मार खातच नाही, घरी पण सांगत नाही, लढत पण नाही. आई बापाची जबाबदारी, ह्याला सर्वस्वी जबाबदार आई बापा. लक्षात घ्या, ते कुंभाराचा जो काही रोल आहे तो त्या आई बापांचा आहे. त्यांनी ते घडवायचंय. ते जर घडवणार नाही तर पुढं हेच पोरं, मग हे आई बाप काय म्हणतात, बघा वाया गेलं, शिकलं तर मूर्ख झालं. तर तो शिक्षणामुळे मूर्ख नाही झाला, तो तुम्ही जे काही त्याच्यावर संस्कार केले त्याच्यामुळे तो ते तसा वागायला लागला. नक्कीच ओमदादा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मायबापाने आपल्या मुलाला पुस्तकाचे धडे शिकवल्यानंतर हिंदू धर्माचे धडे देखील त्या मुलाला शिकवले पाहिजे. त्यानंतर अशी परिस्थिती उद्भवणार नाही. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपण जर बघितलं तर नवरात्री आगमन सोहळा या ठिकाणी मलकापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. त्या ठिकाणी अत्यंत मोठमोठ्या आवाजाचे डीजे लावण्यात आले. अक्षरशः
सोहळा मलकापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. त्या ठिकाणी मोठमोठे डीजे लावण्यात आले. अक्षरशः महिलांचं त्या ठिकाणी मोठी उपस्थिती होती. महिलांच्या कानठळ्या बसल्या आणि निसर्गाच्या प्रकोपाने एवढा मोठा पाऊस पडत असताना तरी ते डीजे बंद नाही झाले. पण आपलीच युवा पिढी त्यांच्या समोर कपडे काढून नाचत होती. हे दृश्य पूर्ण मलकापूर वासियांनी पाहिलं. त्यासमोर तुम्ही कसे बघतात? अवघड प्रश्न विचारलाय तुम्ही. आणि आता मी बोललो म्हणजे मी होऊन जाईल हिंदू विरोधी. आहे का? हा बोलला हे हिंदू नाही, हा बोगस आहे, हा नकली हिंदू आहे. आपलं हिंदुत्व किंवा आपला हिंदू धर्म हा कशाशी निगडीत झाला माहितीये का तुम्हाला? थिल्लरपणा. डीजेच्या तालावर फक्त ताल धरून नाचणं, धिंगाणा घालणं, ह्याच्या पुरता मर्यादित हिंदू व्याख्या किंवा हिंदू धर्म आहे लक्षात. आणि मी तुम्हाला सांगितलं की मी ह्याच्यावर बोललो तर मी हिंदू विरोधी होईल. ह्या भीतीमुळं या मलकापुरातला सज्जन समाज हा व्यक्तच होत नाही. आता मी मुख्य मुद्द्यावर आहे की तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्याच्याबद्दल काय वाटतं, तर मी तुम्हाला उदाहरण त्यासाठीच दिलं की हिंदू हा आव आहे आणि मुसलमान हा भाव आहे. हिंदूंना असं वाटतं की डीजेवर नाचणं, मांड्या थोपटल्या, दंड थोपटले, काहीतरी नारे दिले म्हणजे हिंदू होतो. मुसलमानांचं असं नाहीये, लक्षात घ्या. एक मुसलमान दिवसातून 5 वेळा नमाज पडतो तर तो असं मनामध्ये भावना आणत की लय आज तर लय मोठं आहे का धर्माचं काम केलं राव. तो दुसऱ्याला ना सांगत असत, अरे भाई मैंने आज 5 बार पडी भाई, मेरे जैसा कोई मुसलमान नाही. असा तो फालतूपणा ते करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे विचारलं की मी ते सांगितलं की मुसलमान हा भाव आहे, कारण ते त्यांच्या धर्माच्या प्रती एवढे प्रामाणिक आहे. म्हणजे मी तिथं लेखच लिहिला होता एक की मोहम्मद पैगंबराच्या जयंतीमध्ये, त्याला म्हणतात ईद ए मिलादुन नबी, त्या ईद ए मिलादुन नबीच्या जयंतीमध्ये शेकडोंनी मुसलमान असतात, हजारोंनी म्हणू आपण. ह्या हजारोंच्या संख्येमध्ये मला तुम्ही त्यांच्या डीजेच्या मिरवणुकांमध्ये बाहों में बोतल, बोतल में दारू, बांगो बांगो बांगो, एक चुम्मा तू मुझको उधार दे दे और बदले में यूपी बिहार ले ले, अशा प्रकारचे तुकडड गाणे वाजवताना दाखवा, मी तुम्हाला रोज 10,000 रुपये दिले, अशी मी पोस्ट लिहिली होती. कुणाचाच मला मेसेज नाही आला. ह्याचा अर्थ त्यांनी ते मान्य केलं की ते खरं आहे. ह्या पलीकडं हिंदूंचा बघा तुम्ही की स्वतःला हिंदू म्हणणारे, गर्व से कहो हम हिंदू है अशा घोषणा देणारे हिंदू सगळीकडेच आहेत की जे स्वतःला हिंदू समजतात. हेच लोक स्वतःला सगळेच ना, सरसकट हिंदू समाजाबद्दल बोलतोय मी, ते स्वतःला संस्कृतीचे ठेकेदार समजतात. त्यांना असं वाटतं की डीजेवर नाचलो, दंड थोपटले, कॉम्पिटिशन केली म्हणजे लय मोठं हिंदुत्वाचं काम झालं. तर ह्या लोकांनी जो थिल्लरपणा केला, जे तुम्ही बोलले की मी इथे उदाहरण त्यासाठीच दिलं तुम्हाला की हिंदू हा आव आणतात. लक्षात घ्या, हिंदू धर्म आणि हिंदुत्व हे वेगळं आहे. जयंती साजरे करणं हे हिंदू धर्माचं लक्षण असू शकेल. अमोल मिटकरी असेल, जितेंद्र आव्हाड असेल, जो शरद पवार असतील, जे शरद पवार म्हणतात की देशाला रामायण महाभारताची गरज नाही, ते पण धार्मिक आहे बरं का. ते हिंदू धर्माचं पालन करतात, पण ते हिंदुत्वादी नाही आहेत. उदाहरण देण्यामागचा उद्देश हा की हे जे लोक ज्याच्यामध्ये धर्म संस्कृती शोधतायत, त्यांनी जो तुकडडपणा केला, ह्या तुकडडपणापायी या हिंदू म्हणजे सर्वसामान्य हिंदूंना, म्हणजे आम्ही तर चर्चाच केली की सर्वसामान्य हिंदूंना हा प्रश्न पडला की हा जो उत्सव हे करतायत हा आमच्यासाठी आहे की नाही, ह्यात आम्ही यावे की नाही. आणि मी तर तुम्हाला ते सांगितलं की स्वार्थ, सोयीची राष्ट्रधर्म भक्ती, सोयीचं जे ते हिंदू समाज फार लवकर स्वीकारतो. डीजेवर 1 दिवसाच्या मिरवणुका करून थिल्लरपणा करणं फार सोपं आहे. अनेकांना त्यात राष्ट्रभक्तांना त्यात भूषण वाटण्याचं काही कारण नाही. आणि ह्याच्यावरचा पर्याय म्हणून मला ते सांगितलं की हिंदूंनी अशी सोयीची राष्ट्रधर्म भक्ती बाजूला ठेवून जी खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचं काम करतात, जे आव्हान करतात समाजाला की बाबा तुम्ही दुर्गा माता दौडी द्या, तुम्ही धर्मवीर बलिदान मासा द्या, तर हिंदूंना ह्या गोष्टी फालतू वाटतात. पण दुसरीकडं आपल्याच माता भगिनींसमोर कपडे काढून घाणेरड्या गाण्यावर कंबर घेऊन म्हणजे कंबर थिरकवणारा नालायक हिंदू हा जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेच मिळणार नाही. असा नालायक, बुडग्यांचा, नालायकांचा समाज म्हणजे हा हिंदू समाज आहे, लक्षात.
हे मी उघडपणे बोलू शकतो, कारण मला काय कुणाचे मतं नाही पाहिजे. त्यामुळे लक्षात घ्या की आम्ही याच्यावर एक विचारही केला आहे की डीजे मुक्त मलकापूर हे पर्यायी व्यवस्थेचं नंतर बघू काय करायचं, पण हा तुकडटपणा बंद झाला पाहिजे. ह्याच्यासाठी मलकापूर शहरामध्ये आम्ही मोहीम चालू करणार आहोत, हे तुम्हाला या निमित्ताने सांगतो. नक्कीच आपण जर बघितलं तर तो घडलेला प्रकार खरंच अत्यंत चुकीचा होता. ओमदादा शिंदे यांनी त्याच्यावर अत्यंत गंभीर भाषेत टीका करूनही त्या गोष्टीवर आळा घालण्यासाठी ते प्रयत्न करणार असं सांगितले. या ठिकाणी संपूर्ण नागरिक युवा पिढी बसलेली आहे दादा. आपण जर बघितलं तर युवा पिढी व्यसनाधीन झालेली आहे आणि हा एक कलंक म्हणावा की काय म्हणावं की ती हिंदू धर्मामध्येच जास्त प्रकारामध्ये ओलावली गेलेली आहे. तर त्यावर तुम्ही काय सांगा? परत अवघड प्रश्न विचार. आता ह्याच्यावरही बोललो तर म्हणतील की हा हिंदू विरोधी आहे. ठीक आहे, तरी उत्तर देतो. विषय असा आहे की या समाजामध्ये तुम्हाला जर सांगितलं की हिंदू समाज ह्याला ज्या गोष्टींचं आकर्षण आहे त्या गोष्टींच्या अवतीभोवतीच फक्त जे काही समाजाचे ठेकेदार असतील, राजकारणी असतील, काही असे लोक असतील की ज्यांना फक्त लोकांचं कौतुक हवंय, हे लोक त्या लोकांना त्या कक्षेच्या बाहेर निघू देत नाही. उदाहरणार्थ काय की आम्ही म्हणजे आमचे यशवंत भाऊ बसलेले तिथे, आम्ही दोघांनी एक विषयावर आम्ही नेहमी आमचं एकमत असतं. आम्ही प्रत्येकाला म्हणतो की दारू पिणं चांगलं का वाईट, हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या आईकडे जा, आईला विचार, दारू पिणं चांगलं का वाईट, आम्हाला विचारू नका. म्हणजे तुम्हाला सांगतो की आम्ही असे उदाहरणं बघितलेत की एखादं लेकरू वाया जातं, दारू पितं, स्वतःच्या आईला मारतं. दारू पिऊन आईला मारहाण करणारी नीच जमात ती पण इथंच पैदा होती बरं का आपल्या हिंदू धर्मात. हे कशामुळे घडतं? तर दारूमुळं. त्या आईची माया काही लेकरावरची कमी नाही होत. त्या पलीकडे जाऊन आपल्याला कळतंय की बाबा ज्या गोष्टीमुळे आपलं आयुष्य बर्बाद होत आहे, म्हणजे मी तर नेहमी म्हणतो की वाद होण्यामागचे 99% कारण ही म्हणजे दारू आहे. मग आता दारू पिणं चांगलं का वाईट ह्याच्याबद्दल म्हणजे आता म्हणजे आमच्या संघटनेचे संस्थापक श्री संभाजीराव भिडे गुरुजींनी हा प्रश्न विचारला होता. आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री होते RR पाटील, RR आबा म्हणायचे त्यांना. RR आबा त्यावेळेस महाराष्ट्राचे महसूल मंत्री होते आणि गुरुजींनी त्यांना विचारलं की आबा, सांगली कुपवाड ह्या भागामध्ये गावठी नकली दारूमुळं अनेक मुलं जीवानी मेली, अनेक माता भगिनींच्या कंपाऊंडवरचं कुंकू पुसलं गेलं. या दारूबंदीसाठी आम्ही आंदोलन चालवणार आहोत, आम्हाला तुमचं ह्यात समर्थन पाहिजे. आबा कौतुकाने म्हटले की गुरुजी तुमचं सगळं मला पटतंय, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का की जर आम्ही दारूबंदी केली तर हे सरकार चालूच शकत नाही. हे गुरुजींच्या भाषणातले शब्द तुम्हाला सांगतो की हे सरकार चालूच शकत नाही. गुरुजींनी त्यांना फार सुंदर उत्तर दिलं. गुरुजी म्हटले अच्छा, म्हणजे दारूतून मिळणाऱ्या पैशांवर आणि माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसून तुमचं सरकार चालू आहे म्हणजे. तर लक्षात घ्या की कुठलं सरकार, कुठलाही राजकीय नेता, कोणत्याही पक्षाचा असो, तो कोणत्याही पक्षाचा असो, कुठलंही सरकार, कुठलाही नेता, कुठलाही लीडर, कुठलाही समाजाचा ठेकेदार ह्या विषयावर तुमच्याशी बोलणार नाही. ह्या विषयावर तो कधीही अधिकृतरित्या मत मांडणार नाही. हे तुम्हाला मी आज लिहून देतो. सरकार म्हणजे जे म्हणतात लोक, म्हणजे एक म्हण आहे, संस्कार ही अपराध और गलत चीजें रोक सकते हैं सरकार नहीं. आता दारूबंदीसाठी सरकारने पाऊल उचलावी पाहिजे की जनजागृती केली पाहिजे? मी तर तुम्हाला तेच म्हटलं की RR बाबांनी जे उत्तर दिलं ते त्या काळात होतं. आताच्या काळातले जे राजकारणी आहेत हे त्यांच्यासाठी तर हे उत्तर अजूनही प्रबळ झालं. मी तुम्हाला सांगितलं की कुठलंही सरकार चालू शकत नाही. ज्यांना निवडणुका लढायच्या आहेत हे काही, मी तुम्हाला म्हणतो आपलीही जबाबदारी, हा विषय हा राजकारण्यांच्या खांद्यावर सोडून सुटू शकत नाही. जर आपण त्यांच्यावर अवलंबून असलो या विषयामध्ये तर कुठलाही असा प्रश्न सुटू शकत नाही. कारण वैयक्तिक ज्यांना मतं अपेक्षित आहेत ते मात्र ह्या विषयात बोलणार नाही. त्याच्यामुळं दारू विकणारे दारू विकतील, दारू पिणाऱ्यांनी ठरवायचंय की आपली पावलं ही कुठं गेली पाहिजे. जर आपली पावलं तिकडे गेली नाही, म्हणजे मी तर नेहमी म्हणतो की व्यसन, म्हणजे लोक म्हणतात की संगतीमुळे माणूस घडतो बिघडतो, ही गोष्ट खरी आहे आणि या गोष्टीला काही अपवादी आहेत.
एखादा व्यक्ती दारू पितोय म्हणजे त्याच्या सोबतचाही पीत असेल असं काही नाहीये. त्यामुळे हे हिंदू समाजातले संस्कार कसे आहेत, बालपणापासून आपण काय सांगतोय, आणि महत्वाचं म्हणजे ज्या लोकांचे दारूमुळे बळी गेले, अनेक युवक आपल्यातले दारूमुळे मेले, अनेकांनी दारू आत्महत्या केल्या, तर लक्षात घ्या हे काही आपल्या समाजाचं भूषण नाहीये. आपल्याला त्यांच्याबद्दल वाईट वाटतं का? 100% वाटतं. पण लक्षात घ्या आपण आपल्या येणाऱ्या पिढीला ही उदाहरणं दिली पाहिजे की बघा ह्यानी असं असं केलं, अशा प्रमाणात दारू पिली म्हणून याची किडनी गेली, लिव्हर गेलं, आणि प्रत्येकाला जगायचंय. लक्षात घ्या आम्ही लिहिलं होतं की एखाद्याच्या समोर 10 कोटी रुपये ठेवले आणि त्याच्या समोर असं उदाहरण ठेवलं की तुला 10 कोटी देतो आणि तुझ्या आयुष्यातले 10 वर्ष कमी करून घेतो. तो काय निवडेल? 10 कोटी निवडेल का? तो 10 कोटी निवडू नाही शकत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने सामाजिक संघटनांनी असेल, आईबापांनी असेल आणि इतर सगळ्या लोकांनी जनजागृती जर केली तर दारूबंदीबद्दल तर मी लगेच मत मांडू इच्छित नाही, कारण मी काय मोदी नाहीये की मी काय मुख्यमंत्री नाही, पण मी हे निश्चित सांगू शकतो की यामध्ये नक्की प्रभाव पडेल. नक्कीच संगत गुण या ठिकाणी तर या व्यसनाच्या अधीन माणूस जातो. दारू मुक्तीसाठी आपण काहीतरी पावलं उचलावीत यासाठी देखील प्रयत्न ओमदादा करणार आहेत. दादा त्यांचा शेवटचा प्रश्न, अनेकांना युवा पिढींना वाटते की मी ओम शिंदे बनलो पाहिजे, ओम शिंदे घडलो पाहिजे. या युवा पिढीतील एखाद्या मुलाने राजकारणात येऊन तो समाज सुधारू शकतो का आजच्या पिढीमध्ये? हे 100% असं होतं सहसा की मी उदाहरण दिलं होतं की आपल्या हिंदू समाजाला म्हणजे सार्वजनिक संडासामध्ये संडासला जाणाऱ्या व्यक्तीला हे माहिती आहे की मला इथं उद्या यायचं नाही, त्यामुळे तो पाणीच टाकत नाही. रेल्वेचं पण असंच आहे. रेल्वेत प्रवास करणाऱ्याला माहिती आहे की मला उद्या यायचं नाहीये, त्यामुळं लक्षात घ्या हा समाज जर आपला असेल तर या समाजातल्या समस्या पण आपल्या आहेत. आपण ज्या मालकापुरात राहतो या मालकापूरच्या सगळ्या समस्या या आपल्या असल्या पाहिजे. दुसरा विषय, आपल्या हिंदू समाजाला एक घाण रोग लागलाय, तो म्हणजे फक्त सल्ले द्यायचा. म्हणजे मी तर नेहमी उदाहरण देतो की एखादा माणूस त्याच्या बायकोला सल्ला देतो घरी बसत चहा पीत की कुछ नहीं हो सकता इस देश का, आणि तू काय केलं रे बाबा, तू काय झंडे काढले. दुसरा विषय, तो काय करतो, वैयक्तिक आयुष्यात धार्मिक असतो, घराची भिंत पूर्ण भगवी करतो, भगवा पेंट मारतो भिंतीवर, त्याच्यावर अखंड भारताचं चित्र लावतो. झाला हिंदू राष्ट्र. अशा विचारात गुरफटलेला हिंदू समाज हा कृतीशून्य झालेला आहे. त्याला फक्त सल्ले द्यायचे. आणि मग आपण बघतो की मग ते काय विचारतात, म्हणजे तुम्ही जो विचारला प्रश्न हा याच्यावर एकदम स्पष्ट बोलतो. मग ते काय म्हणतात की नाही नाही बाबा, मग त्यांना आपण म्हणतो की बाबा चला मग तुम्हाला भाजप नको, तुम्हाला सेना नको, मनसे नको, काँग्रेस नको, राष्ट्रवादी नको, स्वाभिमानी नको, प्रहार नको, मग तुमचा स्वतःचा पक्ष तयार करा. नाही 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 आम्ही कोणत्या पक्षाचं काम करत नाही. मग परत तोच प्रश्न, स्वतःचा पक्ष तयार करा. नाही आम्ही राजकारण करत नाही. मग तुम्हाला काय करायचंय? मग हिंदू राष्ट्र काय फक्त काय मोदीने काय टेंडर घेतला का? मोदीने काय टेंडर घेतला का हिंदू राष्ट्र करायचं? नाही, निवडणुकाच्या दिवशी सुट्ट्यावर जाऊ आम्ही. बोगस माणसाला कोण मतदान करणार? आणि निवडून आल्यावर त्या खालच्या वरच्या तोंडाने बोलायचं की नाही हा तर बोगस आहे. अरे बाबा पहिले तू मला हे सांग की तू मतदान करताना कुठे गेला होता? मतदान करणं म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणं, कोणत्याही पक्षाला करा, त्याबद्दल काय बोलायचा विषय नाही. राहिला प्रश्न हा राजकारणाचा, तर लक्षात घ्या की या समाजामध्ये राज ठाकरे सारखे प्रतिभावान व्यक्तिमत्व आहेत. सावरकर म्हणजे राज ठाकरे म्हणजे काय मनसेचा समर्थक लागत समजू नका, ते ह्याच्यामुळे ते का बोललो ते पुढे सांगतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं 1956 सालचं भाषण आहे, त्यांचं क्रांतिगोट नावाचं एक पुस्तक आहे. सावरकरांचं नाव माहिती आपल्याला, ते हिंदुत्वाचे मुकुट मध्ये म्हणतात, त्यांना हिंदू हृदय सम्राटी म्हणतात, स्वातंत्र्यवीर म्हणतात. हे स्वातंत्र्यवीर सावरकर त्यावेळेचे हिंदूंचे नेते, त्यांनी अनेक चळवळी हातात घेतल्या आणि अत्यंत प्रखरपणे हिंदुत्वाचा आवाज बुलंद केला. सावरकरांची हिंदू सभा, त्यांच्या पक्षाचं नाव हिंदू सभा, हिंदू महासभा असं होतं. ती जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली फार मोठ्या प्रमाणात जोरात त्यांचा पराभव झाला. सावरकर भाषणाला उभे राहिले स्वातंत्र्यानंतर, म्हणजे स्वातंत्र्य मिळालं भारताला त्यानंतर 8 वर्षांनी रत्नागिरीच्या तुरुंगातून त्यांची सुटका झाली. ते एका ठिकाणी बोलले,
समोर किमान 5 ते 10 हजारांचा दबाव असेल. सावरकरांच्या गळ्यामध्ये म्हणजे त्यांच्या पार इथपर्यंत हार आले होते, एवढा त्यांचा लोकांनी सत्कार केला तुरुंगातून निघल्यावर. सावरकरांनी फार सुंदर वाक्य बोललं की आज या व्यासपीठावर बोलत असताना मला आनंद आणि दुःखही होतंय. आनंद यासाठी होतोय की इथून पुढचा काळ मी तुमच्यासोबत घालवेल, पण दुःख यासाठी होतंय की तुम्ही आज मला टाळ्या दिल्या, प्रेम दिलं, सत्कार दिला, पण मतदान करताना मात्र मतदान कोणी दुसरीकडेच केलं. तुम्ही माझा पराभव केला. हे उदाहरण यासाठी दिलं की हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे कुणी असतील, म्हणजे अगदी तो छोट्यातला छोटा जरी असेल तरी त्याला आपलं वंदनच आहे. लोक यांना प्रेम देतात, मतदान देत नाहीत. त्यामुळं प्रत्येकाने ही म्हणजे ज्यांना कुणाला राजकारणात जायचं असेल त्यांनी तर ही गोष्ट लक्षातच ठेवली पाहिजे. प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे, म्हणजे ज्यांना महत्वाकांक्षा असतील की हे काम म्हणजे घर विकून कोळशाचा धंदा करणं आहे. त्याच्यामुळं म्हणजे ही जबाबदारीने बोलतो की 4 लोकांनी ओळखायला लागलं म्हणजे राजकारणातच गेलं पाहिजे, नेताच झालं पाहिजे. हा घाण रोग हिंदू समाजाला लागलेला आहे. मी काही त्यांचा मालक नाहीये, पण हे जबाबदारीने सांगतो की एवढ्या वर्षातला जो आमचा अनुभव आहे की हिंदू समाज म्हणजे आम्ही एक व्याख्या केली हिंदूंची, म्हणजे सोप्या शब्दामध्ये काही कोणत्या म्हणजे मोठ्या लोकांकडे जायची आवश्यकता नाही. जो लढीन तो हिंदू. कोणी टिळा लावत असेल, कोणी काय असेल, त्याच्यावर हिंदुत्व ठरत नाही. हे उदाहरण यासाठी देतोय की असे अनेक उदाहरण आम्ही बघितले की जिथं म्हणजे एखाद्यावर अन्याय झाला तर त्यांनी हे म्हणायचंय की माझ्यावर अन्याय झाला, मला न्याय पाहिजे. तुम्ही हे म्हणून उपयोग नाही. हिंदू समाजामध्ये अन्याय अत्याचाराचे अनेक प्रकरणं घडतात, लव जिहाद घडतो, तेव्हा जेव्हा आम्ही ते प्रकरण हाताळायला जातो तेव्हा मुलीचे घरचे असतील किंवा कुणाच्याही घरचे असतील हे सेटलमेंट करून मोकळे झालेले असतात. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये 5 तास दिले का 10 तास दिले का हे कोण बघत नाही. मग अशा लोकांना आपण हिंदू म्हणावं का? मी फार जबाबदारीने बोलतोय, मी अशा लोकांना हिंदू समजत नाही. शिवाजी महाराजांनी काही तलवार वाटपाचा कार्यक्रम नाही केला, लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी इथल्या प्रत्येक हिंदूंना स्वाभिमान दिला, त्यांना जिद्द दिली, त्यांना धर्म दिला, त्यांना संस्कार दिले, त्यांना एक अशी चिकाटी दिली की त्या चिकाटीच्या बळावर समोर 30,000 सिद्धी मसूद जरी सैन्य असलं तरी 300 बाजीप्रभूंचे मावळे त्यांच्यावर भारी पडतायत. शिवाजी महाराजांनी तो संस्कार दिला आपल्याला, त्या पावनखिंडीतून ती ज्योत दिली. ती ज्योत काय की माझ्या आई बहिणींनी बुरखा घालायचा आहे की नाही? त्याचं उत्तर आहे नाही. ह्याचं उत्तर कधी मिळालं? त्या पावनखिंडीत मिळालंय आपल्याला. ती ज्योत मला माझ्या पुढच्या पिढीकडे द्यायची, लक्षात घ्या. हे हिंदुत्व आहे. आणि अशा प्रकारचं हिंदुत्व जो करेल, जो असा विचारांनी चालेल, जो विचाराने आणि कर्माने जो लढेल तो खरा हिंदू आहे, अशी व्याख्या आहे. त्याच्यामुळं हिंदुत्ववादी तरुणांनी ही गोष्ट फार जबाबदारीने लक्षात घेतली पाहिजे, किंवा कुठल्याही सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की हा जो काही खेळ आहे हा घर विकून कोळशाचा धंदा करण्यासारखा आहे. आपलं कुटुंब आपली पहिली प्राथमिकता असली पाहिजे. हिंदुत्ववाद्यांवर आरोप होतो, त्यामुळे हिंदुत्ववाद्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. हिंदुत्ववाद्यांवर आरोप होतो की हिंदुत्ववादी म्हणजे घरदार सोडून हे काम करणारे. तर मी जबाबदारीने सांगतोय, कुठलाही हिंदुत्ववादी नेता असेल, आम्ही सुद्धा असू सगळे, आम्ही कधीच कुठल्या पोराला असं सांगत नाही की तो अभ्यास करू नको, हे काम. आपलं कुटुंब ही आपली पहिली प्राथमिकता आहे. पण या पलीकडे जाऊन रामदास स्वामी म्हणतात की जयाला जीवाचे भय वाटे तयाने शास्त्र धर्म करू नये, काहीतरी करू नये, उपाय पोट भरावे. त्याच्यामुळं शस्त्रासोबत शस्त्र हा जो काही संगम आहे हा हिंदूंनी जर केला तर मला नाही वाटत की कुठल्याही हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला उपाशी मारावा लागेल. ह्या पलीकडे जाऊन हिंदू म्हणजे शिवाजी महाराजांचं उदाहरण तुम्ही लक्षात घ्या की शिवाजी महाराजांनी जो काही राज्याभिषेक केला 1280 किलो सोन्याचं सिंहासन निर्माण केलं. एखाद्याला प्रश्न पडला असेल की बाबा 1280 किलो सोन्याचं सिंहासन का निर्माण केलं? म्हणजे उत्तर भारतातल्या सगळ्या मुसलमान बादशाहांची सिंहासनं चांदीची होती. तुमच्यापेक्षाही कैक पटीने ताकदवन बलदंड ते सिंहासन असेल आमच्या हिंदूंचं. ह्या भूमिकेने शिवाजी महाराजांनी सिंहासन निर्माण केलं. त्यांना उपभोग शोधणे स्वामी म्हणतात, श्रीमंत योगी पण म्हणतात. सोन्या नाण्याची हौस असलेला शिवछत्रपती राजा नव्हता, पण त्यांनी ते काय निर्माण केलं? कारण अगोदर म्हणजे सावरकर म्हणतात की देशाच्या प्रयोगशाळा शस्त्रास्त्रांनी खणखण वाजल्या पाहिजे, तेव्हा तुम्ही म्हणा की आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा. तुमच्याकडे मारायला धनुष्य पण नाही, दगड पण नाही, आणि तुम्ही म्हणतात आम्हाला युद्ध करायचं नाही.
असा देश विश्वाच्या संघर्षात टिकू शकत नाही. आपल्याकडे रॉकेट असतील, क्षेपणास्त्र असतील, अण्वस्त्र असतील, हजारोंच्या संख्येने पडली पाहिजे, मग आपण म्हटलं पाहिजे की आता आम्हाला युद्ध नको. अगदी त्याचप्रमाणे हिंदूंनी हा विचार करत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला आजच्या काळातले क्षेपणास्त्र काय, तर आपली आर्थिक परिस्थिती ती जोपर्यंत सक्षम होणार नाही तोपर्यंत आपलं खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचं काम करू शकणार नाही. म्हणजे समीर दरेकर आले होते, ते मला म्हटले होते की ओमराव, भगवा झेंडा लावायचा तर बुलेटला लावायचा, फटफटीला नाही लावायचा. भगवा झेंडा लावायचा तर चांगल्या फोर व्हीलरला लावायचा, एखाद्या म्हणजे भंगार आल्टोला नाही लावायचा. तर श्रीमंत हिंदुत्व हे उद्याच्या हिंदुत्वादी तरुणांचं गतवैभव परत मिळवून देण्यासाठी, एक चांगलं आयुष्यासाठी ती एक पायरी. नक्कीच अनेक संकटावर मात करून हिंदू युवकांच्या पाठीमागे उभा राहणारा हा एक चेहरा आहे. ओमदादा, नक्कीच आपण या ठिकाणी एवढे युवक आहात, माता बहिणी सुद्धा आहेत, काही नागरिकांकडून काही प्रश्न असतील, माईक दिलेला आहे, त्यांनी निष्पापपणे या ठिकाणी प्रश्न विचारावा. ओमदादा, मला एक प्रश्न आहे की आम्ही खूप ठिकाणी भाषणे सुद्धा ऐकली आणि पुस्तकात सुद्धा वाचलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात खूप जास्त संख्येने मुसलमान होते. ते ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे? जसं की मी सांगितलं की लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांच्या सैन्यात 57%, 90%, काय 100% असं जे काही बोलतात. मिर्झा राजाचं उदाहरण दिलं तुम्हाला मी. ह्या पलीकडे जाऊन आता शिवाजी महाराजांच्याच काळातलं एक उदाहरण देतो. शिवाजी महाराजांनी, तुम्हाला कल्पना असेल की काझी हैदर हा शिवाजी महाराजांचा वकील होता, तो मुस्लिम होता, असं आपण व्हॉट्सअपवर अनेक वेळा ऐकतो. हा काझी हैदर हा होता ट्रान्सलेटर. म्हणजे आपण बघतो नरेंद्र मोदी जेव्हा चायनाला जातात तेव्हा त्यांचा टेलिप्रॉम्प्टर असतो किंवा ट्रान्सलेटर असतो, म्हणजे ते हिंदीत बोलतात आणि तो त्यांच्या चायनीज भाषेमध्ये त्या समोरच्या प्रतिनिधीला सांगतो. काझी हैदर हा दुभाषा आहे, तो शिवाजी महाराजांचा वकील नाहीये. ही एक छोटी गोष्ट झाली. ह्याच्यातलं एक दुसरं उदाहरण सांगतो की शिवाजी महाराजांचं मी पत्र सांगितलं. आता शिवाजी महाराजांचं मला वाटतं 1658 की 59, 1658 सालचं पत्र आहे. त्यांनी ते लिहिलंय कान्होजीराव नाईक जेध्यांना, ज्यांनी अफजल खान प्रसंगाच्या वेळेस स्वराज्यावर त्यांच्या जागेवर पाणी सोडलं आणि त्यांनी शिवाजी महाराजांना मदत केली. ते म्हणतात, मुसलमान तो पैमान आहे, काम झालियावरी नसते निमित्त काढून नाश करवते. हे शिवाजी महाराजांचं वक्तव्य आहे. आपल्याला कुठल्याही दुसऱ्या पुराव्याची आवश्यकता नाहीये. ह्या गोष्टीवर आपल्याला हे कळतं की शिवाजी महाराज त्यांच्या सैन्यात. आणि आता अजून एक गोष्ट की ते आपण ऐकतो, शिवाजी महाराजांना वागणक देणारा रुस्तमे जवान हे ऐकतो आपण. वागणक हे कुणीही शिवाजी महाराजांना दिलं नाही, त्यांनी ते स्वतः तयार केलेलं त्यांच्या सहकार्याने शस्त्र आहे. हा रुस्तमे जवान कोण आहे, तर शिवाजी महाराज. म्हणजे शिवाजी महाराजांवर जेव्हा अफजल खान चाल करून आला, अफजल खानाला शिवाजी महाराजांनी कोठाला काढला प्रतापगडच्या पायथ्याशी. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांवर 10,000ची फौज घेऊन आलेला हा रुस्तमे जवान. ह्या पलीकडे अजून एक उदाहरण सांगतो. पहिले सरसेनापती नूर खान बेग असं म्हणतात. या नूर खान बेगचा उल्लेख कुठल्याही कागदपत्रांमध्ये नाहीये. शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती मानकोजीराव दहातोंडे होते. अजून एक उदाहरण सांगतो. ते म्हणतात की शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख हा सिद्धी हिलाल की काहीतरी असं, हा सिद्धी हिलालचं नाव घेतात. हा सिद्धी हिलाल कोण, तर हा खेडोजी भोसले शिवाजी महाराजांचे काका, त्यांनी विकत घेतलेला गुलाम. तो लहानपणापासून हिंदूंमध्ये वाढला, तो हिंदू होता, हिंदू झाला होता, तो काही मुसलमान नाही. ह्या पलीकडे जाऊन जे बाकीचे नावं आपल्याला दिसतात हे सगळे नावं खोटे, काल्पनिक आहेत. म्हणजे मदारी मेहतर आपण ऐकलं असेल. मदारी मेहतर कोण, आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांसोबत जो होता तो मदारी मेहतर. आता आपण बघतो मेहतर हे कुणाला आपण म्हणतो की आपले जे आहेत मेहतर बांधव जे रामदेव बाबा नगरमध्ये राहतात ते आहे मेहतर. मग मदारी मेहतर पहिले हा मुस्लिम आहे की हिंदू आहे हाच प्रश्न आहे. तर मेहतर हे नाव हिंदूंमध्ये. दुसरा विषय,
मदारी मेहतर या पात्राचा उल्लेख एका काल्पनिक बाबा चांदवडेकरांच्या एका ठिकाणी येतो. ते पात्र काल्पनिक आहे, पण दुर्दैवाने असं होतं, लोक वाचत नाहीत, काल्पनिक व्हॉट्सअपच्या इतिहासावर विश्वास ठेवतात आणि लोकांचा भ्रम होतो. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मोजून 2-3 सोडले तर कुठल्याही मुसलमानाचा उल्लेख आढळत नाही. शिवाजी महाराजांची 120 हिंदू मुलकी अधिकाऱ्यांची यादी आहे. 120 त्यामध्ये पूर्ण हिंदू आहेत, त्यामध्ये कुठलाही मुसलमान नाही. दुसरा प्रश्न. बरं, आता कोणी प्रश्न विचारणारा तर इकडे काही दिसत नाही, पण माझा एक प्रश्न असा आहे की आता तरुणांनी हिंदू धर्माचं कार्य करायचं, मग आता तुम्ही स्वतः हिंदू धर्माचं कार्य करताय, मग आता मुलगीवाले जेव्हा पाहायला येतील तर बा पोरगा काय करतो, ते म्हणतील पोरगा हिंदू धर्माचं काम करतो, मग तशा वेळेस काय करायचं? नाही, हे तर आहेत. त्याच्यातला एक विनोदाचा भाग सांगतो तुम्हाला आमच्या नगरातला, की आमच्या नगरात अशी आम्ही मस्करी म्हणून चर्चा करतो. आमच्या क्रिकेट संघाचं नाव शिवाजी क्रिकेट क्लब आहे. A-B-C अशा टीम आहेत. तर आम्ही विनोदामध्ये असं म्हणतो की मुलीवाले पाहायला आले तर पूर्वी असं, म्हणजे पूर्वीचा विषय भूतकाळातला, जुने लोक आमचे, मुलगा काय करतो, शिवाजी क्रिकेट क्लबचा कॅप्टन आहे आमचा मुलगा. जर तुम्ही विचारलं की हिंदू धर्माचं काम करतो म्हणून कोणी पोरगी देत नाही, तर सर्वात पहिली गोष्ट, हिंदुत्ववादी नेतृत्व तरुणांनी माझ्यासारखे असतील, माझ्यावर पण लागू होतंय, पहिले वेळा आविर्भावातून बाहेर आलं पाहिजे की तुम्ही हिंदुत्वाचं काम करता म्हणजे लोक तुम्हाला काहीतरी सन्मान देतात आणि तुम्हाला पोरगी देते. जबाबदारीने सांगते, असं काही नाहीये. लोकांना ह्याशी काही घेणं देणं नाहीये, लोकांना ह्याशी काही सोयरसुतक नाहीये. फक्त याचा एक भाग असा आहे की हिंदू धर्माचं काम करतो म्हणजे तो सज्जन आहे, तो सज्जन आहे. या पलीकडे जाऊन पैसे, म्हणजे जसं आपण म्हणतो की धर्मस्य मूल अर्थम, पैशाचं काम हे पैसाच करतो आणि धर्माचं मूळ हे अर्थामध्ये आहे, म्हणजे ते पैशामध्ये. पैसे कमवले नाही तर ते असं होतं की मुलगा काय कमवेल. म्हणजे तुम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांनी 1280 किलो सोन्याचं स्वराज्य निर्माण केलं, म्हणजे सिंहासन निर्माण केलं, तर आपले आदर्शच शिवाजी महाराज आहेत. त्याच्यामुळं हिंदुत्व श्रीमंत झालं पाहिजे, हिंदुत्वाद्यांनी श्रीमंत झालं पाहिजे, त्यात हिंदुत्वाद्यांचं खरं सुख आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचा म्हणजे संसार जो म्हणतो आपण, शिवाजी महाराजांनी म्हणजे एकमेव उदाहरण, म्हणजे तुम्ही विचार करा की एकमेव उदाहरण आहे की गृहस्थ आश्रम उत्तम जगून शिवछत्रपतींनी, म्हणजे उपभोग शून्य स्वामी, म्हणजे त्याचा एक दुसरा अर्थ असा होतो की ते संन्यासीच होते, त्यांचे लग्न झाले होते, गृहस्थ आश्रम उत्तम जगले, त्यांनी उत्तम पैसे कमवले. तर लक्षात घ्या, आपले आदर्श जर शिवाजी महाराज असतील तर असं कुठलंही आताताईपणा, अतिउत्साहीपणा न करता आपण धर्मकार्य आणि आपलं जे काही अर्थार्जन आहे ह्यामध्ये समतोल ठेवला तर आणि तरच हिंदुत्वाचं भवितव्य उज्ज्वल आहे. नक्कीच. आपण जर बघितलं तर मी आधीच सांगितलं की अनेक संकटावर मात करून हिंदू युवकांच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं हे नेतृत्व आहे. आपण या ठिकाणी आलात, सर्वांचे मी आभार मानतो आणि ही मुलाखत इथं संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. हॅलो, विचारा. नमस्कार. नमस्कार, मी अंबरीश गिरणीकर बोलतोय आणि एक क्वेश्चन असं विचारायचं होतं की ग्राउंड रियालिटी वरती भरपूर काही जे आहे पिवळी इतिहासकार ते खूप काही गोष्टी संभ्रमात निर्माण वगैरे करतात. जसं आपल्या मलकापूरच्या इतिहासाबद्दल त्यांनी भरपूर संभ्रम निर्माण केली. मी पण भरपूर म्हणजे इतिहासक अभ्यासक वगैरे लोकांसोबत म्हणजे चर्चा वगैरे झाली. सेना सुभार साहेब, महाराज भोसले साहेबांसोबत पण माझे भरपूर सारे पत्रव्यवहारांचा वगैरे झाला. मलकापूरच्या इतिहासाचा जो एक स्ट्रक्चर फ्रेम आहे, त्याला जिओलॉजिकल मॅप म्हणतात, हा पूर्ण चीन पालटून काढलाय. तर त्याबद्दल लोकांना प्रचंड संभ्रम वगैरे निर्माण वगैरे झाले. तर त्या कार्यासाठी आपण थोडंसं कार्य करावं, मला त्याची बद्दल इच्छा आहे. म्हणून मी तुम्हाला रिसर्च डाटा आहे, तो रिसर्च डाटा तुम्हाला मी अप्रॉक्सिमेटली या नवरात्रापर्यंत तुम्हाला मी सबमिट करतो. मला अशी त्याची इच्छा आहे. नक्कीच हा जो मुद्दा आहे म्हणजे होता, असं मी ते सांगितलं की इतिहासाचा आंधळा अभिमान हा तुमच्या समाजाला लागलेला शाप आहे असं म्हणतात. आपल्याला इतिहासाचा अभिमान आहे का, तर त्याचं उत्तर आहे हो. पण आपल्याला जर त्या इतिहासाबद्दल विचारलं तर आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे एखाद्या मुलाच्या वडिलांनी सैन्यात फार पराक्रम गाजवला असेल आणि त्याचा नातू उद्या जन्माला आला आणि त्याला विचारलं की बाबा तुझ्या आजोबांनी काय केलं, तर तो म्हणतो मला माहित नाही. तर ह्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही.
अगदी ह्या प्रश्नाचा संदर्भ याशीच कोरिलेट करतो की मलकापूरचा इतिहास जो असेल म्हणजे भौगोलिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा कुठलाही इतिहास असेल, या इतिहासाबद्दल असलेला न्यूनगंड, कारण इतिहास, धर्म, मी जर सांगितलं की ह्या गोष्टी फालतू आहेत अशा पद्धतीने जे बिंबवलं जातं त्याचं मूळ ह्यामध्ये. इथं जर काम झालं की इतिहास ही आपली धरोहर आहे, इतिहास ही आपली अस्मिता आहे, आणि मी जर सांगितलं की जर हे शहर आपलं असेल तर या शहरातल्या समस्याही आपल्या असल्या पाहिजेत, त्या दृष्टीने जर आपण काम केलं या सगळ्या क्षेत्रामध्ये, तर मला असं नक्कीच वाटतं की अतिशय योग्य पद्धतीने या सगळ्यावर मार्ग निघेल आणि मलकापूरचा जो इतिहास आहे तो व्यवस्थितरित्या इथल्या लोकांमध्ये तो पसरेल असं मला वाटतं. नक्कीच ओम दादा, आपण आधीच सांगितलं की संपूर्ण समाजाचा, हिंदू धर्माचा किंवा मलकापूर शहराचा इतिहास हा तोडमोडून आपल्या समोर मांडण्यात आलेला आहे. तर अशा इतिहासावर कोणी विश्वास ठेवू नये असे देखील मी या ठिकाणी आवाहन करतो. आपला प्रश्न. दादा, आपल्या कानावर आहे दारुल इलाम, दारुल इस्लाम यांचे नाव नेहमी पडतात शब्द, म्हणजे यांच्याबद्दल थोडं सांगावे. बरोबर, योग्य प्रश्न आहे एकदम, हा खूप महत्वाचा आहे. आपल्याला कल्पना आहे की हिंदू धर्माला 10,000 वर्ष झाली, 15,000 वर्ष झाली असं म्हणतात. तिचं मूळ काय अजून आपण शोधू शकलो नाही, 20,000 असू शकतं. पण इस्लामला किती वर्ष झाली हे मी सांगू शकतो, कारण इस्लाम साधारण 611 मध्ये या देशात आला. 611 पासून आता चालू आहे आपलं 2025. तर लक्षात घ्या, 1400 वर्षाचा इतिहास आहे इस्लामचा. या 1400 वर्षाच्या इतिहासात आपण जर कुराण तपासलं, इस्लामचा अभ्यास करण्यासाठी 2 ग्रंथ वाचणं, ते पण आजूबाजूला ठेवणं ते गरजेचं आहे. फक्त कुणी म्हणतं मी कुराण वाचतो तर इस्लाम नाही समजू शकत, बाजूला हदीस ठेवावं लागतं. म्हणजे जर तुम्हाला इंग्रजी शब्दांचे अर्थ पाहिजे तर मराठी शब्दकोश ठेवावा लागेल ना बाजूला. म्हणजे इस्लामचा शब्दकोश कुराणचा आहे हदीस, ते तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा ते कळतं. आता दारुल हरब आणि दारुल इस्लाम काय, तर लक्षात घ्या, इस्लामनुसार हे सत्य सांगण्याचं धाडस कोणी करत नाही, पण तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे सत्य सांगो यवत राग येतील ते. इस्लामनुसार या पूर्ण जगाची विभागणी 2 भागात केली गेलेली आहे. ते म्हणजे श्रद्धावंत आणि जे श्रद्धा आणत नाही, जे अश्रद्धावंत आहेत, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात बिलिव्हर्स अँड नॉन बिलिव्हर्स. म्हणजे काय, श्रद्धावंत म्हणजे कोण, जे अल्लाला मानतात ते श्रद्धावंत, आणि जे अल्लाला मानत नाहीत ते पूर्ण अश्रद्धावंत, म्हणजे ते झाले काफिर. ही पृथ्वी 2 भागात विभागली गेली इस्लामनुसार. दारुल हरब म्हणजे युद्धाचं घर, त्याला म्हणतात लँड ऑफ वॉर. म्हणजे काय, आणि दारुल इस्लाम, तर लक्षात घ्या, दारुल इस्लाम म्हणजे जिथे इस्लामची राजसत्ता आहे. इस्लामची राजसत्ता कुठे आहे, पाकिस्तानात, बांगलादेशात, अफगाणिस्तानात, त्यानंतर ओमान असेल, सिरिया असेल, इराक असेल, सुदान असेल, सोमालिया असेल, जे काही सौदी अरेबिया असेल, हे जे मुसलमान देश आहेत जिथे इस्लामची राजसत्ता आहे. म्हणजे काय, तिथले जे कायदे आहेत, तिथले जे लॉ आहेत ते इस्लामनुसार चालतात, कुराणनुसार, शरीयतनुसार. भारतामध्ये आहे का, नाही. भारत हा सर्व धर्मसमभाव असं म्हटलं जातं, धर्मनिरपेक्षता, कारण भारतामध्ये कुठल्या धर्मानुसार देश नाही चालत, तर संविधानानुसार चालतो. तर लक्षात घ्या, जिथं दारुल इस्लाम आहे ते हे देश आहेत. तर इस्लामनुसार प्रत्येक मुसलमानाचं, श्रद्धावंताचं असं कर्तव्य आहे की दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये. आता दारुल हरब म्हणजे काय, तर त्यांच्या हिशोबाने भारत म्हणजे दारुल हरब आहे, म्हणजे ही संघर्षाची भूमी आहे. इथं जोपर्यंत संघर्ष करून, जोपर्यंत शेवटचा इथला काफिर, जोपर्यंत श्रद्धावंत म्हणजे मुसलमान होत नाही, तोपर्यंत लढा देत राहा, असं त्यांचे धर्मग्रंथ उघडपणे सांगतात. त्यामध्ये काही म्हणजे म्हणजे त्यांच्या हिशोबाने त्यात काही चुकीचं नाही, त्यांच्या हिशोबाने. तर हे दारुल हरब आणि दारुल इस्लाम ह्याच्याबद्दल पहिले कुठलं जर या जगात राजकारणी बोलला असेल तर ते आपले पंतप्रधान मोदीजी आहेत, जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेसच मला ही संकल्पना कळली. तर ही संकल्पना फार भयंकर आहे. म्हणजे दारुल हरब म्हणजे सध्या ही संघर्षाची भूमी आहे भारत, हिचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करण्यासाठी प्रयत्न करणं हे कर्तव्य, असा विचार घेऊन ते चालतात. त्याच्यामुळे प्रत्येक हिंदूला, म्हणजे मी बाबासाहेबांचं पण सांगितलं की बाबासाहेबांसारख्या एका सामाजिक विचारवंताने प्रखरपणे दारुल हरब आणि दारुल इस्लाम मांडलं, जे भल्या भल्यांना जमलं नाही ते बाबासाहेबांनी मांडलं. त्याच्यामुळं
18 पगड जातीतल्या सगळ्या हिंदूंनी ही संकल्पना आपल्या प्रत्येक मुलाला, प्रत्येक हिंदूला सांगणं गरजेचं आहे. नक्कीच दादा, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ओमदादांनी सरळ, सोपी आणि साध्या भाषेत दिलं. या दिलेल्या प्रश्नाचं प्रत्येक उत्तराचं एकदम निराकरण करून हे आपल्या डोक्यात बसलं असेल असं मी समजतो आणि हा कार्यक्रम संपला मी इथं जाहीर करतो. प्रश्न विचारायचा आणखी? नक्कीच बोला. भारत माता की, भारत माता की जय श्रीराम. धन्यवाद. दादा, आपण ऐकतो की काही लोक आपल्या हिंदू धर्माची चिकित्सा करता, आपल्या देवी देवतांवर शिवीगाळ करता, तर या लोकांचं काय करावं? व हिंदूंनी यांच्यावर काय, म्हणजे यांचा काय उपाय करावा? आपण ऐकतो की सर्वसाधारणपणे हिंदूंच्या आस्थांना असं डिवसलं जातं. मग आपण ते बघतो की साधारण शेकडो गाणे असतील. चिकित्सा करत असताना हिंदूला एवढं फ्लेक्झिबल करून ठेवलेलं आहे लोकांनी की ते काय म्हणतात की बाबा देव आहे का, तुमचा देव कुठं आहे. म्हणजे दीदी अंजली भारती नावाची एक थुकरट गायिका आहे, फालतू एक नंबर. ती दीदी अंजली भारती असेल, त्यानंतर अनेक गायक असतील. ती दीदी अंजली भारती म्हणते की राम जर सर्व ठिकाणी आहे तर तो अयोध्येत त्याची नाळ कापायला गेला होता का? स्त्रियांवर अत्याचार होत असताना कृष्ण गोपिकांसोबत डेटवर गेला होता का? कृष्ण स्त्री लंपट होता. अशा पद्धतीने टीका असतील आणि मग गाणे असतील की म्हणजे आपल्या संविधान निर्मात्या बाबासाहेबांचा आधार घेऊन, कारण त्यांना माहिती आहे की बाबासाहेबांचा आधार घेऊन टीका केली म्हणजे ते सेफ राहतात असं त्यांना वाटतं. पण त्यामध्ये बाबासाहेबांसारख्या महापुरुषाचा फार मोठा अपमान ते करत आहेत आणि ते आम्ही सहन करणार नाही. या निमित्ताने त्यांना आम्ही हे सांगतो. बाबासाहेबांचा आधार घेऊन ते काय म्हणतात की मग अनेक गाणे काढतील की बाबा 33 कोटी देवाने नाही तुला घडवलं भीमानं. म्हणजे बाबासाहेबांसारख्या, म्हणजे बाबासाहेब जर आज जिवंत असते तर मला 100% असं वाटतं की यांच्या विरोधामध्ये एक अशी काही चळवळ त्यांनी उभी केली असती आणि ह्यांना सगळ्यांना तुरुंगात टाकलं असतं. म्हणजे ते म्हणतात की भीमाचं खाऊन फुगलंय पोट, जय भीम कराया झिजतात ओट, त्याला समाजातून हटवा, भर रस्त्यात रॉकेल ओतून पेटवा. बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिला व्यक्ती स्वातंत्र्याचा, बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिला आपलं मत मांडण्याचा. मग बाबासाहेबांचं नाव घेऊन ह्याच बाबासाहेबांच्या विचारांना गळा घोटण्याचं काम हे सगळे नालायक लोक करतायत. ह्या लोकांच्या विरोधात आपण, म्हणजे आपल्याकडं सर्वात मोठा हत्यार आहे कायदा, जे आपल्याला बाबासाहेबांनी दिलं. ते आपल्याला आजच्या या लोकशाहीमध्ये लढण्याचं फार मोठं हत्यार आहे. तर आपल्याला असं कुठं दिसलं की कोणताही असा एक समाजकंटक जर आपल्या हिंदू धर्माचा अपमान करतोय, तो कुणीही असेल, तो कोणत्या जातीचा असेल, कोणत्या धर्माचा असेल, हे न बघता आपण ते जे काही मजकूर असेल त्याचा स्क्रीनशॉट काढावा. म्हणजे हे काय माझ्याकडे झालं पाहिजे मी असं म्हणत नाही, मी काय लय मोठा काय कायद्याचा तज्ज्ञ नाही. प्रत्येक सर्वसामान्य हिंदूची जबाबदारी आहे की जेव्हा कुठे असं मला दिसलं तेव्हा माझी नैतिक जबाबदारी काय की हे चुकीचं दिसलं, मी पोलीस स्टेशनला जाणार, मी अर्ज देणार की या व्यक्तीवर कारवाई करा. आणि अशा माध्यमातून मलकापूर शहरामध्ये आम्ही अनेक तक्रारी केल्या आहेत. म्हणजे जे म्हणतो आपण की रिझल्ट ओरिएंटेड काम झालं पाहिजे. शेवटी कायदे प्रणाली आपली आज ज्या पद्धतीने काही कायदे अस्तित्वात नसल्यामुळं ते आरोपी सुटतात आहेत, पण आपल्या हातात जे ते आपण सर्व करतोय. त्याच्यामुळे आपल्या हातात हेच आहे की असं कुठं दिसलं की त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणं, पोलिसांना पत्र देणं. आणि मग तुम्हाला सांगतो की कायद्यामध्ये एक टर्म आहे सिरियल ऑफेंडर, म्हणजे सततचे काही गुन्हेगार असतात, ते नेहमी गुन्हा करत असतात. मग सरकार काय करतं, पोलीस प्रशासन, असे कोण सततचे गुन्हेगार असतील तर हे सगळे गुन्हे एका दिवशी आणतात आणि त्याच्यावर मोक्का टाकून त्याला आतमध्ये टाकून देतात. असा कोण मलकापुरातला समाजकंटक आपल्याला आढळला की जो नेहमी अपमान करतो हिंदू धर्माचा, तर आपण काय करायचं, पोलीस स्टेशनला पत्र देत राहायचं, छोट्या गोष्टींचं जरी असं देत राहायचं. आणि मग कधीतरी तो काहीतरी चूक करतो आणि मग तो येतो आपल्या टप्प्यात. मग काय करायचं, त्या सगळ्या पत्रावाला जमा करायच्या आणि द्यायचं पोलिसांना. आम्ही तुम्हाला म्हटलं होतं हे सिरियल ऑफेंडर हा जाणीवपूर्वक करतोय. आणि मग तुम्हाला सांगतो की पोलिसांना सुद्धा त्या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करावी लागते आणि मग तिथं आपला होतो विजय. तर अशा पद्धतीने आपण काम केलं. आणि दुसरं,
तात्विक आधारावर सांगतो की असं कोण जर आपल्याला प्रश्न विचारत असेल तर त्याला पहिले प्रश्न विचारायचा आपण की पहिले बाबा तू हिंदू आहे का हे मला सांग. हिंदू असेल तर तुझी चर्चा करतो. तुला ज्या गाडीत बसायचं नाहीये ती गाडी धरू नको. तुझ्या घरावर आम्ही मोर्चे काढत नाहीये की हिंदुत्व मान, हिंदू धर्म मान, राम मान, कृष्ण मान. मानला नाही तरी हरकत नाही, कारण हिंदू धर्म या गोष्टींचं स्वातंत्र्य देतो. पण आमच्या इथं येऊन विनाकारण आमच्या धर्माला डिवचत असेल तर आम्हाला अहिंसा शिकवली आहे पण अर्धवट शिकवली आहे. मग हिंदुत्वादी काही त्यातले नाही. अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवच. कायद्याच्या दृष्टीने करू आणि कायद्याने उत्तर भेटलं नाही तर मग मनसेचं नाव घेतलंच होतं मी, खळखटाक पण करू, काहीच विषय नाही. नक्कीच दादा, युवा पिढी तुमच्या प्रश्नाने प्रभावित झालेली दिसते. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. ठीक आहे, हा कार्यक्रम इथं संपला. मी जाहीर करतो परत एकदा, भारत माता की, हात वर करून, भारत माता की जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी राजे की.